आणि सुरुवातीलाच पहिली गोष्ट लक्षात घ्या युवकांनो, काम असं करा की तुम्हाला लोकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. जेव्हा मेंदू जळून राख होईल तेव्हाच तुम्ही त्यांच्या डोक्यातून गेलं पाहिजे. कारण आज असं समजू नका की इथं कुणीतरी मोठा माणूस आलाय आणि तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. अरे मी तुमच्यातलाच आहे रे, मी तुमचंच प्रतिनिधित्व करतो. पण मरायच्या आधी माझं एक वाक्य पहिल्या पानावर वहीच्या लिहून ठेवा की आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मी मरणाचं नाव सुद्धा घेणार नाही. आणि लिहिता लिहिता इतकं लिहित गेलो की आता सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये धसुडी नावाचं सदर हे माझ्या एकट्यासाठी आहे. पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. बँकेचे अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष एरम, बँकेचे व्हाईस चेअरमन समीर जोशी, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल लाहोटी, बँकेचे CEO श्री गुरुसाहेब, सर्वांचे हार्दिक स्वागत. करून मी मान्यवरांना विनंती करतो आपण खाली स्थानापन्न व्हावं. आणि आता गरड सरांना विनंती करतो की आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. होय, आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. अहो, कराड अर्बनच्या या सुंदर सोहळ्यात बोलण्याचा मान या विशाल गरडला पहिल्यांदाच मिळालाय. त्याबद्दल सर्वप्रथम कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे मी मनापासून आभार मानतो. आज या बँकेच्या 107व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या निमित्तानं सन्मानपीठावर आवर्जून उपस्थित असणारे आपल्या अर्बनचे कुटुंब प्रमुख माननीय श्री सुभाषरावजी जोशी साहेब, कराड अर्बनचे सन्माननीय अध्यक्ष. आत्ताच खरं तर या व्यक्तीला मी 10 मिनिटापूर्वी भेटलो, परंतु या 10 मिनिटात खूप काही शिकायला मिळालं. असं एक ज्ञानाचं आणि अनुभवाचं थोर विद्यापीठ सन्माननीय डॉक्टर सुभाषजी एरम साहेब, या कराड अर्बनचे उपाध्यक्ष माननीय श्री समीरजी जोशी साहेब. खरं तर ज्यांच्यामुळं विशाल गरड तुम्हाला आज इथं दिसायला लागलाय आणि मला तुमच्या सगळ्याचं दर्शन घडवलं ते आपल्या या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्टर्ड अकाउंटंट सन्माननीय दिलीपरावजी गुरव साहेब, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिलजी लाहोरी साहेब, उपस्थित बँकेचे सर्व संचालक मंडळ. आणि गेल्या 2 महिन्यापासून विशाल गरडचा फॉलोअप ज्यांनी घेतला ते आपल्या बँकेचे आदरणीय सुहासजी पवार साहेब आणि उपस्थित सर्व तरुण बांधवांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो सुद्धा. मोठ्यानं हसलं चालते, कारण आज असं समजू नका की इथं कुणीतरी मोठा माणूस आलाय आणि तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. अरे मी तुमच्यातलाच आहे रे, मी तुमचंच प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे व्याख्यानाचे अनेक प्रकार असतात, तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील, परंतु हे व्याख्यान वेगळं असेल का? कारण मी आयत तोडून बोलणारा माणूस आहे. प्रत्येक एखाद्या वक्त्याला एक चौकट घातलेली असते, एकतर त्यांनी स्वतःनं घातलेली असते किंवा समाजाने त्याला घालून दिलेली असते. आणि मग आपण युवा अवस्थेत जगत असताना जसजसा आपला मेंदू प्रगत होत जातो तसतसं आपल्या लक्षात येतं की आपण हे आयत तोडून नवीन काहीतरी करायची हिंमत एकजूट केली पाहिजे. आणि मगाशी गुरव साहेबांनी माझा एवढा सगळा बायोडाटा वाजून दाखवला, पण मी त्यांना म्हणत होतो बास करा, आता नको बास करा. पण आता त्यांनी लिहिलेलं जेवढं आहे तेवढं त्यांना वाचावंच लागतंय. परंतु मला अभिनंदन यासाठी करावं असं वाटतं की माणसाला आपण स्थान कुठं देतो. त्यांनी सांगितलं मगाशी गुरव साहेबांनी की विशाल गरड 4 वर्षापूर्वी याच सभागृहात आला होता आणि असं कार्यक्रमात मी त्यांना ऐकलं. आणि त्या 4 वर्षानंतर आज 2024 साली मी त्यांची भेट झाली. म्हणजे 4 वर्ष साहेब आपण भेटला का? नाही. विशाल गरड कुठं होता? विशाल गरड तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवला, याच्यापेक्षा मोठी समृद्धी कोणचीच नाही. म्हणजे लोकांनी तुम्हाला कुठे ठेवलं पाहिजे? डोक्यात ठेवलं पाहिजे. इथं तर लय जण ठेवतात.
आणि तुम्ही तर प्रसिद्ध जाऊ त्याच्यासाठी. मुझे इतनी सी जगह चाहिए, इतनी सी कहा, इधर. आणि हेच तुमचं वय आहे रे. येणार आहे अजून बरंचसं. आता तुम्हाला निदान एवढी तरी खात्री पटली की आता तासभर बसायला हरकत नाही. ह्याच्यामुळे थोडं इकडे दाखवलं, अजून लय आपल्याला खोला जायचं त्यात. पण मला अजून एकदा सांगावं असं वाटतं की ज्या माणसानं या विशाल गरडचे विचार 4 वर्ष त्या मेंदूमध्ये ठेवले आणि ज्यावेळेस विचार आला की उद्योजकते संदर्भात आपल्याला चांगला वक्ता या ठिकाणी आणायचा आहे, त्यावेळेस मला फोन करायला सांगितलं, साहेब त्रिवार धन्यवाद तुम्हाला की मला तुम्ही 4 वर्ष डोक्यात स्थान दिला. आणि सुरुवातीलाच पहिली गोष्ट लक्षात घ्या युवकांनो, काम असं करा की तुम्हाला लोकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. जेव्हा मेंदू जळून राख होईल तेव्हाच तुम्ही त्यांच्या डोक्यातून गेलं पाहिजे. बस, जेव्हा मेंदू राख होईल तेव्हाच तुम्ही त्याच्या डोक्यातून गेलं पाहिजे. इथपर्यंतची ताकद सामर्थ्य विचारात आहे. आणि म्हणून आज कराड अर्बन बँकेच्या वतीनं हे जे उद्योजकतेचं शिबिर या ठिकाणी राबवलं जातं, खरं तर या शिबिराला 10-15 वर्षाचा इतिहास आहे. आणि एवढ्या सगळ्या इतिहासामध्ये कित्येक युवकांना मार्गदर्शन करण्याचं काम बँकेनं केलं. खरं तर बँकेचं काम काय असतं, तिथं कर्ज मिळतंय. बँकेचं काम काय असतं, तिथं कर्ज मिळतंय. घेतलेलं कर्ज एकतर फेडणं होत असेल तर फेडायचं असते, मोस्ट ऑफ दी म्हणतात बुडवायचं असते. मग काय काय मल्ल्यासारखे असतात ते बुडवून आपलं विमानानं बाहेर जातात. काय काय अजून त्या नीरव मोदी सारखे असतात, त्यांचं NPA मध्ये अकाउंट जातं आणि त्यांना परत खारीज केलं जातं. काही काही असेही असतात 10,000 रुपयाची बँकेची नोटीस आली म्हणून लटकून जातात रे झाडाला. तो आपला शेतकरी आहे. आणि तुम्ही सगळी त्या शेतकऱ्याची लेकरं आहात. मग जी गोष्ट, ज्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळं आपल्या बापानं केल्या, त्याच्यात काहीतरी चुकी होती का? नेमकं त्यानं कशामुळे तसं केलं? मग बँकेमुळेच माणसं मरतात का बँकेमुळेच माणसं उभा राहतात, का बँकेमुळेच माणसं मोठी होतात? हे नीट अभ्यास करण्याचं तुमचं वय आहे मित्रांनो. त्यामुळे हे वय मैत्री करण्याचं आहे. मग तुम्ही म्हणाल सर मैत्री, मग अशी आमची लय मैत्री आहे ती, मैदाळ मित्र आहे ती, उगं दमच काढायचा नाही. फेसबुकवर तर 5-6 हजार आहे ती, इन्स्टावर 1.5 लाख आहे ती. काय त्याला काय जाळायचंय काय त्या मैत्रीला? कोण येतंय का मला? उद्या मला एखादा व्यवसाय उभा करायचा आहे, टाका FB वर पोस्ट, मला एक चांगला मिसळचा व्यवसाय सुरू करायचा आहे कराडच्या एकदम मध्यवर्ती भागामध्ये, मला 5 लाख रुपयाची मदत हवी आहे, टाका पटापटा Google Pay वर. मैत्री नाही रे, 4-5 रुपये, 10-15 रुपये, 100 ठीक आहे का? तू आता 5 लाखाचं टाकायला लागलाय म्हणल्यावर आमचं काय शक्य आहे का? शक्य आहे का? नाही ना. आम्ही आमच्या पॉकेटमधले म्हणलं तुला कुठं द्यावं लागा. मग लक्षात घ्या, अरे मैत्री करण्याचं आपलं वय आहे. मग आता तुम्ही जर ग्रॅज्युएट झाले असाल, पोस्ट ग्रॅज्युएट झाले असाल, तर तुमची मैत्री सगळ्यात पहिल्यांदा कुणाशी व्हायला पाहिजे? बँकेशी मैत्री व्हायला पाहिजे. आणि का त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगतो. जो ह्या वयात बँकेची नोकरी करेल, जो ह्या वयात बँकेसोबत मैत्री कराल आणि त्या बँकेमध्ये तुम्ही ज्या वेळेस अजून 4-5 वर्ष त्या बँकेशी मैत्री कराल, तुमचा सिबिल स्कोर वाढेल. म्हणजे आपलं वय आता बँकेशी मैत्री करण्याचं आहे, सिबिल स्कोर वाढवण्याचा आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचा आहे, उद्योजकतेकडे वळण्याचं आपलं वय आहे. या वयात जर तुम्ही बँकेशी मैत्री कराल, 100% सांगते तुमच्यापैकी कुणीच वाया जाणार नाही. काही ना काही इतिहास घडविलच. आणि किती उद्योगाचे क्षेत्र आहेत रे. मी तर म्हणतो का नाही, मी जर बोलायला उभारलो का असं 5-7 तास तर मार्गदर्शन चरण ना का एक उद्योग तुम्हाला सांगायचं म्हणलं तर, एवढं सगळं उद्योग भरलेले आहेत. पण मी म्हणतो का तुम्हाला उद्योजक करण्यासाठी मीच काय सांगायची गरज आहे रे. फक्त डोळं सताड उघडं ठेवून एकदा पायानं अख्ख्या शहरात फिरायचं. काय करायचं? एकदा पायी अख्ख्या कराडमध्ये फिरायचं. बारक्यातल्या बारक्यात म्हणजे छोट्यातल्या छोट्यात स्मॉलेस्ट एवढ्या व्यवसायापासून ते भल्या मोठ्या बिल्डिंग पर्यंतचे व्यवसाय ह्या डोळ्यानं बघायचे. तिथल्या मॅनेजरला भेटायचं, 4 गोष्टी गप्पा मारायच्या आणि प्रत्येक एखाद्या व्यवसायावर लिहिलं असतं बघा, अर्थसहाय्य कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, अर्थसहाय्य डॅश डॅश बँक. ह्याचा अर्थ कळलं का? अर्थमैत्री त्या सगळ्या उद्योजकांना कुणाची असते? बँकेची असते. म्हणजे ह्या वयात जर तुम्ही बँकेशी मैत्री केली तर तुम्ही उद्योजकतेकडे वळाल. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मदतीला कोण उभा राहतं? तर ती बँक उभा राहते. त्यासाठी ती बँक तुम्हाला विचारत नाही तुझा बाप काय करतंय, ती बँक तुम्हाला विचारत नाही तू आता काय करतो. तुमचं शिक्षण चांगलं असलं पाहिजे,
तुम्हाला ते जे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही करता तो दमदार पाहिजे आणि तुम्हाला फक्त बँकेला एवढं सांगायचंय, साहेब ₹1,00,000 लावा हो, तुमचं सगळं पैसे मी फेडतो. आणि त्याचं पुढचं फक्त गणित तुम्ही त्याला समजून सांगायचं मॅनेजरला. जगात कोणताच असला मॅनेजर नाही जो बँकेचा नफा नको म्हणत असतो. आणि मग जगातली जेवढी कर्ज आता मान्य होतात का ते तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर मान्य होतात. आणि मग तो व्यवसाय जर चांगला असेल निश्चितपणे तुम्हाला कर्ज मिळते आणि कमी व्याजदरावर कर्ज मिळते. म्हणून मग अशी गुरव साहेबांनी सांगितलं की आपण या बँकेमध्ये अकाउंट काढा. आपल्याला साला अकाउंट काढा हीच गोष्ट आता कळायला लागली. आमच्या वेळेस तर आम्हाला माहितच नव्हतं. आम्हाला वाटतं पगार चालू झाल्यावर अकाउंट काढायचं. चुकीचं आहे. पगार चालू झाल्यावर अकाउंट काढणं चुकीचं आहे. आत्ताच अकाउंट काढा आणि त्याच्यावर फेरफार करत जा. काहीतरी इकडलं तिकडलं जुनं नवं करत जा. तुमचा सिबिल स्कोर वाढवत जा. छोटंसं क्रेडिट कार्ड येऊ द्या क्रेडिट कार्ड. लय कशाला? अरे 100ची खरेदी करा की 200ची खरेदी करा आणि योग्य वेळी रिपेमेंट करत राहा. पुन्हा 500ची करा रिपेमेंट करा, 1000ची करा रिपेमेंट करा, 2000ची करा रिपेमेंट करा. लांब नाही जात मी, लाखात नाही खेळायला लागलो, तुम्हाला शेकडो रुपयात खेळायला लागलो. ह्यानं तुमचा सिबिल स्कोर वाढतोय हळूहळू. आणि जर सिबिल स्कोर चांगला असला बँकेवाली तुम्हाला फोन करतात, साहेब या घ्या कर्ज. आणि जर तुमचं रिपेमेंट चांगलं असेल तर मग तर तुम्हाला त्याच्यापेक्षा भारी गोष्ट कोणचीच नाही. जगात आपण पत निर्माण करतो का नाही? समाजातली पत वेगळी असते बरं का आणि बँकेकडे पत वेगळी असते. हे काही पुढारकी गँग आपली फिरती बघा. कधी कोण बुलेटवर फिरतंय, कुणी गाडीत फिरतंय, स्टारचे कपडे घालून फिरतंय. आपण म्हणतो त्याला सलाम, भाई आले, बाबा आले, डॉन आले, दादा आले. ती त्याची बाहेरची पत झाली, सामाजिक पत. आणि तीच माणूस ज्यावेळेस एखाद्या बँकेत जातो का त्याला ती कर्मचारी तो सिक्युरिटी गार्ड म्हणते गेट आउट. का? कारण ती जी बुलेट घेतली ती बँकेच्या पैशाने घेतलेली आहे. ते घर बांधलंय बँकेच्या पैशानं बांधलंय. तो जो कोणी व्यवसाय करत होता तो बँकेचा पैसा आणि ह्यानं एक बी रिपेमेंट केला नाही. हप्ता सगळा तटविलेला आहे. ते जगाच्या पाठीवर असा ताट मारून करून चालतंय. बँक दिसली की तोंड लपवून चालतंय. का बरं? कारण त्यानं कर्ज फेडलं नाही. मग युवकांनो आता आपल्याला हाच एक पर्याय राहिलेला आहे. आता बरेच जण या ठिकाणी तुमच्यातले एमपीएससी यूपीएससी करणारे असतील. नाही असं नाही, मुद्दाम मी तर प्रश्नाची विचारला नाही. ते हातवर करा एमपीएससी वाले सगळंच गबाळ हातवर करते. बरं त्याच्यासाठी त्याचा सर्वे केलेला नसते की एमपीएससीच्या 10 वर्षाच्या मागच्या जागा किती निघाल्यात, त्यातल्या यूपीएससीच्या जागा किती निघाल्यात, त्यातल्या आपल्या कॅटेगरीला किती निघाल्यात, त्यात अजून किती मेरिट आहे, सक्सेस रेट किती आहे, कुणी बघितलंय का? हां हे करतंय म्हणून मी करायचं, हे सदाशिव पेठेत चाललं मला बी जायचं. अरे आयुष्यात सगळं पुन्हा मिळते, वेळ पुन्हा मिळत नाही रे. मिळते का वेळ? आय एम अ रिटायर मेंबर ऑफ एमपीएससी. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, मला सांगायचा अधिकार आहे. पोळलंय 10 पोळले 3 मार्काने एसटी हुकलोय. पण थँक्यू म्हणलं एमपीएससीला की मी अभ्यास केला 2च वर्ष केला. त्याच्या पुढे नाही ठरवलं. शेवटचा फॉर्म भरला 3 मार्काने एसटी हुकलो. हे पुन्हा त्याच्यानंतर अभ्यास केला नाही कधीच. पण त्या अभ्यासामुळे आज इथं आहे. पोस्ट मिळाली म्हणजे सक्सेस नसतो. ते जे सगळा सिलेबस अभ्यासतो का आणि त्यानं तुमचा मेंदू जो तल्लख होतो का तो खरा सक्सेस असतो. आणि म्हणून या जगाशी स्पर्धा करण्याचं सामर्थ्य हे तुमच्यामध्ये त्या सिलेबसमुळे निर्माण होतं. त्यामुळे एमपीएससीचा अभ्यास जरूर करा. पण जर घरच्याला येड्यात काढत असाल का, कुठे बी जावा, लग्नात जावा, कार्यक्रमात जावा, काय करतो? एमपीएससी करतो. काय काय जण तर अशी आयुर्भाव आणतात की आता उद्याच ह्याला गाडी येते काही लाल दिव्याची लगी पाटकीन बसतोय काय की तसले कपडे बिपडे घालून ओके टाकाटाक गडी बूट बीट घालून फॉर्मल करा की कोण नाही म्हणते. पण एकदा विचार करा, स्वतःला विचारा. स्वतःला ओळखलंय का कधी तुम्ही? मी मला ओळखलं आणि मी माझी ओळख करून दिली, माझी ओळख दुसरी करून देतात सगळी. वयाच्या 35व्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी मी काय क्वायर करू शकलो? मी स्वतःला शोधलं. पोरांनो तुम्ही स्वतःला शोधा. काहीच गरज नाही बाकीच्या गोष्टीची. आम्ही दुनियाला सगळ्या ओळखतो. कुणाला पण नाही त्याचं काय त्याला लय ओळखून आहे मी, त्याला पूर्ण ओळखून आहे त्याला मी, त्याला नाही त्या सगळ्या खानदानाला ओळखून आहे मी. हो का ह्याची बोलण्याची पद्धत हे ना, त्याला ओळखतो, त्याच्या खानदानाला ओळखतो. तू स्वतःला ओळखला का कधी? तू स्वतःकडे बघितलं का कधी? सेल्फी काढण्यापुरता चेहरा तुमचा राहायला लागला बेटा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर. पण त्या सुंदर म्हणतो मी चेहऱ्याच्या आतमध्ये काय आहे? एक 1400 ग्रॅमचा छान मेंदू आहे. छानच आहे की. माझा छान नसला मला बोलायला आला असता का? तर मग करत बसलो असतो इथं, तुम्ही हसू केलं असतं माझं का गडी काही जमाना ह्याला बळच टाळ्या वाजवल्या असत्या निघ बाहेर चल. पण आता एकट्याचा कॉन्फिडन्स लेवल एवढा आहे जमतच नाही तसलं. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स, एवढा आत्मविश्वास तुम्हाला तुमचा मेंदू देतो. त्या मेंदूची ओळख कधी करून घेतली का? कधी बघितलंय त्याच्यामध्ये कोण कोण आले? मी बघितलं. माझ्या मेंदूमध्ये लेखक बसला होता. उठ म्हणलं बेटे झोपलाय गाय बन्या, उठवला
असा लिहायला चालू केला तुम्हाला सांगतो, बघा 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 बघा, लय लिहिलं, इतकं लिहिलंय. 6 पुस्तकं लिहिली. रायरी नावाची बेस्ट सेलर कादंबरी आहे, त्यातल्या काही प्रती मी इथं सुद्धा आणलेल्या आहेत, कार्यक्रमानंतर कुणाला घ्यायचे असल्या तर घेऊ शकता. 6 पुस्तकं लिहिली. फेसबुक इंस्टाग्रामवर कधी व्हिजिट केलं माझ्या ब्लॉग स्पॉटला, बघा किती काय काय लिहिलेलं आहे. आणि लिहिता लिहिता इतकं लिहित गेलो की आता सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये धसुडे नावाचं सदर हे माझ्या एकट्यासाठी आहे. पुढील वर्षभर कुठं बी सकाळ आला का रविवारचा घ्यायचा, त्यातली सप्तरंग पुरवणं काढायची, त्यातलं 6 नंबर पान आणि धुसुडी. विशाल गरड आलता आमचा, ओळखीचा आहे की. हां, तुम्ही सगळेजण इथून 1 तास मी बोलून गेलो की तुम्ही जिगरी फ्रेंड झाला माझे रे. इथपर्यंतची आपुलकी तुम्हालाच वाटेल. आणि तुम्ही कुठं बी भेटा मला या जगाच्या कानाकोपऱ्यात, तुम्ही फक्त म्हणायचं कराड अर्बन. अरे व्हेरी गुड, ये ये. म्हणजे ही ना आहे आपली. तुमच्या आणि माझ्या मैत्रीतला फेविकॉल कोणचा आहे? कराड अर्बन. मग ही दोघाला चिटकवण्याचं सामर्थ्य ह्याच बँकेनं केलं आणि म्हणून त्यांचं ते योगदान आहे. मग मित्रांनो, मी माझ्यातला लेखक झोपला होता त्याला उठील, उठला का लिहे म्हणलं. माझ्यातला चित्रकार झोपला होता, उठला का चित्रकार म्हणलं. माझ्यातला डायरेक्टर झोपला होता, उठ म्हणलं स्क्रीन प्ले ले. माझ्यातला ऍक्टर झोपला होता, उठ म्हणलं ऍक्टिंग कर. माझ्यातला वक्ता झोपला होता, उठ म्हणलं भाषण कर. माझ्यातला कॅलिग्राफर झोपला होता, उठ म्हणलं कॅलिग्राफी काढ. हे सगळं केलंय, अजून काय करायचं बाकीच आहे. हे फक्त माझ्या 10-12 वर्षाची कारकीर्द आहे आणि इथपर्यंत आलोय मी. म्हणून म्हणतात की असं काहीतरी करतो तो करा की लोकांनी तुम्हाला फेसबुकवर नाही, गुगलवर शोधलं पाहिजे. गुगलवर शोधलं पाहिजे. आणि तुमची तिथली जी रेटिंग आहे का, तुम्ही जर एखाद्याचं नाव त्या गुगलवर टाकलं, विशाल गरड सर्च, जर तुम्हाला 2दा असं स्क्रॉल झालं का, बास म्हणायचं ती 20 वर्ष पुढचा माणूस आहे. जर तुम्ही 3दा असं स्क्रॉल करावं लागलं तर म्हणायचं 30 वर्ष पुढचा माणूस आहे. आणि जर तुम्हाला स्क्रॉल करतच बसावं लागलं मग म्हणायचं जिंदगीच ह्याची आहे साला. आम्ही घेणार आहोत का नाही? कुठून इन्स्पायर व्हायचं आहे आम्ही? इथून आम्ही इन्स्पायर व्हायचंय. आता मी उद्योजकतेकडे वळतो की उद्योजकता काय आहे. आज नोकरीचं अवघड झालंय मित्रांनो. खरी गोष्ट सांगतो, मी पोटातलं बोलणारा माणूस आहे. कुणाला माझे विचार पटत नसतील धन्यवाद, पण मी माझ्या विचाराशी कधी प्रतारणा करत नाही. जे स्पष्ट आहे ते स्पष्टपणे मांडणं हे जास्त गरजेचं म्हणून सांगतो. इथून पुढच्या काळात नोकरीचा विषय हा निव्वळ बाजार बुडग्याचा विषय राहणार आहे. तुम्ही म्हणता असं का बोललो सर, आम्हाला नावमेद करायला लागला. नावमेद नाही, मी तुमचं डोळं उघडायला लागलो. मग तुम्ही जर कधी अभ्यास करत असताल तर मागचा रिपोर्ट काढा आणि सगळ्या स्टाफ सिलेक्शन असन, एमपीएससी असन, यूपीएससी असन, तलाठी असन, पीएसआय असन, या सगळ्या भरत्या किती निघाल्या आणि त्यातली भरती झालेली त्या पदावर बसली किती याचा रिपोर्ट कधी आम्ही वाचला हो का? झाकून ठेवला जातो. साहेब आमच्या पुढे येऊनच दिला जात नाही. तुम्हाला नुसतं फॉर्म भरायला लावलं जातंय, अभ्यास करायला लावलं जातंय. तुम्ही 5-5, 10-10 वर्ष घासताव आणि 10 वर्षांना हातात काय मिळालं? गमेला ती बी नाही. कुठंतरी पेपर फुटला, बघितलं का नाही? ताजं मर्म आहे, अपडेटेड आहे. कुणीतरी फोडलं, 10 लाख रुपये दिलं, त्याला नोकरी मिळाली. आम्ही 10 वर्ष घातलं, आम्हाला नोकरीच नाही. बापानं हाडाची काढं केली, आईचं रक्त सांडलं, घरात माती विकायला शिल्लक नाही. एवढं करून पोराला पैसा तिकडं पुरवला आणि पोरानं काय केलं? एमपीएससीच्या नादात कुठंच कोणची पोस्ट नाही. वय वर्ष 32 झालं. लटकण्याशिवाय पर्याय राहत नाही पुन्हा साहेब. मग हे डिप्रेशन म्हणतो, टेन्शन म्हणतो, येतंय कुठून? इथून येतंय का? ज्या वयात तुम्हाला उभं राहायचं होतं त्या वयात तुम्ही उभं राहिला नाहीत म्हणून हे टेन्शन येत आहे. मग मला टेन्शन नाही. ज्या वयात लोक सुरुवात करतात त्या वयात आपण बस्तान बसवून बसलोय. सगळ्या देशात लय डिमांड. मी फक्त काय केलं? सेल्फी काढला स्वतःचा, माझ्या चेहऱ्याचा नाही, मेंदूचा. म्हणून मी सांगतो स्वतःला ओळखा. बाकी तो सब गूगल पे अवेलेबल है. सिर्फ खुद को ढूंढना है, बाकी सब गूगल पे अवेलेबल है. आणि ती सगळ्यात अवघड आहे, जो आजच्या युवकांनी ते केलं पाहिजे. मी काही दिवसांपूर्वी व्याख्यानासाठी कांदलगावमध्ये गेलो होतो सर. आणि तिथं गेल्यानंतर एक खूप सुंदर किस्सा आहे. जिवंत उदाहरण असतात सगळे तसले. काल काय झालं, परवा काय झालं असलं नसते. प्युअर उदाहरण जे माझ्या डोळ्याने मी पाहिलं. आज तुम्ही श्रीमंत आहात सगळेजण. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात? तोच माणूस श्रीमंत आहे ज्याच्या डोक्यात स्वप्न आहे, आणि तो माणूस भिकारी आहे ज्याच्या डोक्यात स्वप्न नाही. तुम्ही खिशात हात घालू नका, माझ्याकडे पैसे किती आहेत. घरी वडिलांची सांगू नका नोकरी आहे का नाही, शेतकरी आहे का नाही, का व्यावसायिक आहे. तुम्ही भिकारी आहात जर तुमच्या डोक्यात स्वप्न नसेल तर. स्वप्न घ्या, उद्योजकतेचं स्वप्न घ्या. येस आय बिकम अ सक्सेसफुल बिझनेसमॅन, हे तुम्ही स्वप्न घ्या. येस आय बिकम ए सक्सेसफुल ऑथर, आय बिकम ए सक्सेसफुल न्यूजमॅन, आय बिकम ए सक्सेसफुल मॅन.
किंवा मग तुम्ही एम्प्लॉय असाल ते सुद्धा, पण स्वप्न पाहिजे डोक्यात. पण सगळ्यात दुर्दैव काय माहीत आहे का, चला एवढे चांगले हात दिलेत देवानं, पाय दिलेत चांगले, 2 डोळे मस्त दिसतंय त्यानं, कान आहे छान, सगळं लय ऐकू येतं व्यवस्थित, नाक आहे कुठं अडकत सुद्धा नाही, श्वास छानपैकी चालू आहे सगळं, तरी सुद्धा ह्या गिन्यान गेल्याला अक्कल नाही की मी काहीतरी केलं पाहिजे. ही म्हणते मी बेरोजगार आहे, ही काय म्हणते मी बेरोजगार आहे, मला डिप्रेशन आहे, मला टेन्शन आहे. कोण म्हणते? ज्याला 2 हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, कान चांगले आहे, नाक चांगलं आहे, तोंड चांगलं आहे, मेंदू चांगला आहे, ती म्हणते मला डिप्रेशन येत आहे. मग गोष्ट आहे का? मी कांदळगावमध्ये गेलो होते, आता व्याख्यानाला थोडासा वेळ होता, मला सवय आहे थोडंसं जरा चिकित्सक वृत्ती, चला म्हणलं जरा चहा पाणी करून येऊ. एका टपरीवर गेलो साहेब, मी त्या टपरीवर गेलो, टपरीवर एक मुलगा होता, त्यानं पाण्याची बाटली दिली, आम्ही पिली. पाण्याची बाटली देताना त्यानं असं असं करून आला आणि पाण्याची बाटली दिली असं. मग मला लक्षात आलं त्यानं असं का बाटली दिली. त्या पोराचे हात लिटरली हे काय असे होते, असे, हे दोन्ही हात बरं का असे. आणि मी त्याला बोलूच तर त्यानं पुन्हा असं करायला लागला. मी असं करून दाखवायला नाही पाहिजे, परंतु तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे म्हणून हे करून दाखवतोय मी. आलं का लक्षात? त्याला बोलता येत नव्हतं, नुसता असं करायचं, एवढंच. मी घेतलं पाणी सगळं, मी ते सरपंचाला विचारलं, म्हणलं काय भानगड आहे? अहो प्रवीण आहे म्हणला सर, 5 वर्षापर्यंत लई हुशार होता, 5 वर्षानंतर त्याला असली ताप आली का, ताप मेंदूला गेली, झटका आला, तेव्हापासून आज झालंय मरता मरता वाचलंय म्हणले. मी तर त्याशी संवादच साधू शकत नव्हतो. मग त्याला म्हणलं मग हे सगळं सांभाळतंय कसं काय? नाही म्हणले त्यानं 5 वर्षापूर्वीच टाकली म्हणले टपरी, सगळं करतंय सर, ऑनलाईन कामं करतंय म्हणले. मला कुतूहल निर्माण झालं, मी त्या टपरीच्या आतमध्ये गेलो, त्याकडे मोबाईल होता, हे अशा हातानं त्यानं हेनं टाईप टच करत होता असं असं करून. मग त्याला कुतूहल वाटलं, अरे म्हणलं मी सप्तरंगाचा लेखक काय म्हणलं, सकाळला लिहित असतो असल्या इन्स्पिरेशनल स्टोरी, म्हणलं मला तुझ्यातलं लय आवडलं. त्याला इतकं भारी वाटलं, त्या डोळ्यात अश्रू आलं. माझं कुणीतरी विचारायला लागलंय, त्याला गावात कुणी विचारलंच नव्हतं आजपर्यंत, अपंग आहे म्हणून शिनवत होती, पण ते पोरगं उभा राहिलं होतं. आणि मी म्हणलं मी घरी गेल्यानंतर मला पाठव म्हणलं तू टाईप करून त्या मोबाईलवर असं असं करून. त्या पोरानं पाठवलं मला. ते म्हणले सर 5 वर्षात, म्हणजे मी 5वीत असताना, म्हणजे 10 वर्षाचा असताना त्याला झटका आला आणि सगळ्या 150 डॉक्टरनी सिव्हिलच्या सांगितलं होतं ह्याचं काय खरं नाही, मेलं ही घरी घेऊन जावा, हिथं ठेवण्यापेक्षा घरी घेऊन जावा. घरी आणलं, फक्त त्याच्या मामाचा रक्तगट मॅच झाला, त्याला रक्त मिळालं आणि तो वाचला. पण लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, चालायला येत नव्हतं. अशा परिस्थितीत सुद्धा त्यानं जिद्द सोडली नाही. त्या पोरानं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं, BCom पूर्ण केलं, BCom पूर्ण केलं. ते केलं. तुम्हाला तर माहिती आहे नोकरीचा बाजार काय आहे का? नोकरी अरे चांगल्याला मिळाला त्याला कुठं नोकरी आता. पण त्यानं हरला नाही. काय केलं त्यानं? गावात भिशी नावाचा प्रकार असतो बघा, भिशी. अजून हे सुद्धा लक्षात घ्या, भिशी नावाचा काही प्रकार असतो, कॉन्ट्री केली जाते सगळ्यांची, ह्यात सुद्धा सहकार आहे, भिशीमध्ये सुद्धा सहकार आहे. तर ही भिशी चालू होती गावात. ह्यानं म्हणला 5,000 रुपये मी देतो. त्या दवाखान्यातला लय खर्च झाला, सगळं खर्च गेलं होतं कामातून, तेवढं 5,000 या दवाखान्यात शिल्लक होतं. त्यानं मला 5,000 रुपयाची भिशी लावली. 5,000 रुपयाच्या भिशीवर त्या पोरानं 5 लाख रुपयाची पहिली भिशी उचलली आणि गावात टपरी टाकली. टपरीमध्ये किराणा माल ठेवला, बाकीचे चिप्स ठेवले, कुरकुरे ठेवले, बाटल्या ठेवल्या, कोल्ड्रिंक ठेवल्या. हळूहळू मग गावकऱ्यांनी, एका सरपंचाने त्याला ते लॅमिनेशनची मशीन दिली. मग परत त्याला ते एक लॅपटॉप दिलं. आणि आज घडीला त्या ग्रामपंचायतीला जर एखादं लेटर टाईप करून घ्यायचं असेल तर ह्या प्रवीणशिवाय पर्याय नाही सर, प्रवीणशिवाय पर्याय नाही. अशी जिवंत उदाहरणं असते ती. माझ्या परस्पर बार्शी तालुक्यात कांदळगावला जावा, ती प्रवीण आहेच, लिहिलंय त्याच्यावर. आता पुढच्या 2-3 आठवड्यात त्याचं त्या सप्तरंगाला मी लिहिलेली स्टोरी येईल, तेव्हा वाचलं की तुम्हाला क्लिक होईल, अरे 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 आम्ही तरी आधीच ऐकलंय की हे वास्तव आहे का नाही. म्हणजे मला खोटं नाही सांगायचं, खरं खरं सांगायचं. हे उद्योजकता आहे. त्या पोरानं नोकरीचा विचार केला असता, फाशी घेऊन मारावं लागला असतं त्याला. पण दुःख काय माहित आहे का, त्या मुलाला स्वतःचा घास स्वतःच्या हाताने खाता येत नाही. वय वर्ष 23-24 आहे. आई त्याला सांभाळते, आई त्याला भरवते. हाय का जगाच्या पाठीवर 23 वर्ष एखाद्या आईनं कोणाला भरवलेलं उदाहरण? त्याची मातोश्री तिला भरवते आणि हे अपंग वर्ग त्या घराला आधार देत आहे. उद्योजकतेचं हे उदाहरण आहे. आणि उद्या नोकरीला म्हणलं असतं ते घ्या, आता लिहायलाच येत नाही कुठं नोकरी द्या. सिक्युरिटी गार्ड पळायलाच येत नाही कुठं नोकरी द्या. काय टेलिफोन बूथ बोलायलाच येत नाही कुठं नोकरी द्या. हे नोकरीचे धंदे. नोकरदारीमध्ये तुम्हाला प्युअर मटेरियल पाहिजे, आधू मटेरियल जमत नाही, कळलं का? मग नोकरीचा नाद करू नका असं म्हणत नाही मी, 100% नाद करा. पण एक वेळ अशी येते की स्वतःमध्ये बघायचं, जर आपल्यात हिंमत असेल उद्योजक व्हायची, मग तुमच्यातलाच एखादा धीरूभाई अंबानी होणार आहे, लक्षात असू द्या.
तुमच्यातला एखादा मार्क झुकरबर्ग होणार आहे लक्षात असू द्या. तुमच्यातला एखादा सुंदर पिचाई सुद्धा होणार आहे लक्षात असू द्या. तुमच्यातला एखादा अण्णा इडलीवाला होणार आहे. तुमच्यातला एखादा वडेवाला होणार आहे. तुमच्यातला एखादा येवलेवाला होणार आहे चहावाला. तुमच्यातला एखादा राहुल पापल होणार आहे कुल्फीवाला. हे कोण आहे ती उदाहरणं? नाही मोठे नोकरदार उद्योजक आहेत. बक्कळ डिमांड. म्हणून उद्योजकतेकडे वळा. अजून एक महत्वाची स्टोरी जिवंत किस्सा तुम्हाला सांगतो. आमच्याकडे येडेश्वरी नावाची जत्रा असते सर. येडाईची जत्रा. आता येडाईची जत्रा म्हणजे तिथं 50-60 गावातून माणसं येतात. 10 दिवस जत्रा असते. 10 मधली खरं तर 5 दिवस ती जत्रा चांगली रंगलेली असते. आणि माहित आहे का त्यात एक युवक होता जो त्या जत्रेला जायचा. घरून त्याला काही शिक्षण नाही काय नाही. घरची मला इथं बोंबलं थिनण्यापेक्षा जाय तिकडे काहीतरी. त्यानं स्वतः मला सांगितलं की त्याची सुरुवात कशी झाली. मग मी म्हणलं नाही का मगाशी चिकित्सक वृत्ती आहे. फिरत फिरत आपलं मला विचारायची सवय. एक आईस्क्रीमच्या गाड्यापाशी थांबलो. मस्त सगळ्या यात्रेमध्ये त्याचाच गाडा चमकत होता सर. 1 नंबर. आणि सगळ्यात कमी भाव त्याचा होता. 5 रुपयाला आईस्क्रीम. जगाच्या पाठीवर 10-20 रुपये सगळीकडे भाव. 5 रुपयाला आईस्क्रीम. जिओ. आपण म्हणतो जिओवाल्यानं कसं दिमाग लावलं यार. जिओ सारखं अंबानीपेक्षा भारी दिमाग इथं आमच्या वाड्या वस्त्यावरच्या पोरांना आहे. फक्त ते उद्योजकतेकडे वळत नाही. त्याला उद्योग माहीत नाही. त्याला धंदा माहीत नाही. ह्यात चुकी कुणाची? आमच्या पालकांची चुकी आहे. कारण त्यांना नोकरी पाहिजे. आमच्यातलं एखादं हरहुणार पोरगं जर म्हणलं का माझा असा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, मला असं करायचंय, माझं स्वप्न पुढे दिसतंय, मी असं होणार. गुळी कमी पडली का तुला? कुणाबरोबर होता तू काल? आज का बोलायला लागलाय तू? आपल्या खानदानात कुणी धंदा केला नाही. तुला कुणी सांगितलं असलं नाही ती याडा करायला? बँकवाली म्हणतच असते ते कर्ज देतो. पुन्हा फेडायचं. जप्ती बिप्ती आली म्हणजे हो काही घरच्यांच्या राडा. म्हणजे ह्या युवकांच्या प्रबोधनापेक्षा जोशी साहेब मला असं वाटतं की त्या पालकांचं सुद्धा प्रबोधन होणं गरजेचं आहे की युवकांना तुम्ही प्रोत्साहन द्या, त्याला कर्ज घेऊ द्या, त्याला कर्ज फेडायची अक्कल मिळवू द्या. बघा ती पोरग कसं उभा राहते. आणि तुम्हाला सांगू पोरांनो, जगातली जेवढी श्रीमंत माणसं आहेत का ते सगळे खरे आहेत. जबाबदारीचं सेंटेन्स आहे. कुणी बी दाखवा. जेवढी तुम्हाला भारी मोठी माणसं, तुमचा आमदार बघा इथला, चला खासदार घ्या, इथला एखादा मोठा बिझनेसमॅन घ्या, फक्त त्याला म्हणायचं कितना है ते कोटीत आकडा असतोय. तुम्ही लगा 10-50 हजारावर तेवढ्यासाठी माघार. जो जास्त मोठं कर्ज घेतो तोच तेवढा मोठा होतो. कळतंय का नाही? मोर रिस्क मोर प्रॉफिट. नो रिस्क नो प्रॉफिट. अँड द रिअल रिस्क इज डुईंग नथिंग. कळलं का? रिअल रिस्क काय आहे? जो काहीच करत नाही. तीच सगळ्यात मोठी रिस्क आहे. मग तुम्हाला काय पण करू द्या. चहा इका, वडा इका, इडली सांबार इका, मिसळ इका, रिस्क घ्या. काय होणार आहे? होऊन तोट्यात जाचाल. मग काय कोणी फाशी द्यायला का तोट्यात गेलं म्हणून? नाही. पण अनुभव पाठीशी येईल. ठीक आहे, सगळ्या लढाई जिंकायच्या नसतात. पण मी ही लढाई लढलो होतो म्हणून कुठंतरी तुमच्या हृदयात ते राहतं आणि त्याचा आलेला अनुभव आपल्याला पुढं कामाला येतो. म्हणून उद्योजकतेकडे वळा. लक्षात असू द्या. मग आता गोष्टीकडे येतो. जत्रेतच होता ना आपण. येडाईच्या जत्रेत 5 रुपयाला होता त्याचा आईस्क्रीमचा गाडा आणि आईस्क्रीम 5 रुपयाला होतं. मी म्हणलं का तुला एवढं जमतं कसं? पलीकडं नवी कुरी बुलेट लावली होती. बुलेट कसली? अरे आमच्यातलं पोरगा घे ना. एखादं 50-60 हजार पगारीचं म्हणते. नको बाबा, हप्ता 30,000 असते, कसं घ्यावं? 20,000 कसं घर चालवावं? हे आपले असले विचार करणारे नोकरदार. त्यानं बुलेट नवी कुरी कडल आणि खरीकडं गाडा आहे आईस्क्रीमचा. मी म्हणलं कसं काय तुझा जरा इतिहास सांग. त्यानं काय म्हणला माहिती आहे साहेब? इतकं मला सॅल्यूट मारा वाटला. कुठले काढले ते बिझनेस म्हणून. म्हणला सर तुम्हाला काय सांगू म्हणला, मी असंच फिरत आलो म्हणला. एक दिवशी जत्रेत फिरत आलो. घरच्याला पैसे मागितले, घरचं पैसे देत नव्हते. येता जत्रेत मला रुपया सापडला. किती? शिवाजी द बॉस. तीच माहित आहे ना, दुनिया सगळी करते पण ती रुपया ते ना खिशात ठेवतंय. शिवाजी द बॉस. ते रुपया तसली कंडिशन. मी म्हणलं आम्ही पिक्चरमधून घेतो. विशालगड पिक्चरमधून नाही, जिवंत उदाहरण येतो. त्यानं म्हणला मला रुपया सापडला सर जत्रेत. मग मी काय करावं? त्या रुपयाचं कुडमुडं खेळलो म्हणला. आता डुई ना कुडमुडं म्हणजे जत्रेत एक असा प्रकार असतो की तुम्ही रुपया लावायचा, तिकडे चिठी निघती. जर ते झालं तर रुपयाचं 10 रुपये मिळतात. जर 10 रुपये लावलं 10चं 100 मिळतात. 100 लावलं तर 1000 मिळतात. त्या रुपयावर कुडमुडं लावलं मला 10 रुपये जिंकलं. पुन्हा 10 वर 100 जिंकलं. 100 वर 1000 जिंकलं. पुन्हा म्हणला 900 रुपये हरलो. पुन्हा 100 आलं. पुन्हा त्या 100 वर अजून रिस्क घेतली. लावलं म्हणला सर 5000 हाणलं म्हणला. एका रात्रीतला विषय आहे का?
किती? हां, ही जुगार आहे बरं का, तुम्ही खेळायचा नाही. हां, पण कसं आहे माहिती आहे का, हल्ली जुगाराचे सगळ्या सेलिब्रिटी जुगाराचेच अड्ड्यावर बसलेले आहेत, आहे का नाही? खेलो जंगली रमी, सगळे आयडॉल सगळ्याचे खेलो जंगली रमी. ते थोबाड हाणावं लागतं यांची, जे म्हणतात रमी खेळा. आमच्या काळात लहानपणी डाव जर सापडला, डाव तसला पत्त्याचा, बाप इतका हाणायचा, अंगावर कातडी सोलायची, इतका हाणायचा, तुला डावच कुठून मिळाला. आणि आता बाप तिकडं लेख इकडं, खेळा जंगली रमी. किती कमावले? 5,000. किती आले? 3,000. आणि पोलीस स्टेशन आम्हाला काही घेणं देणंच नाही. पैसे कुणाला जातात, खेळतंय कोण, बरबादी कुणाची, देश सगळा बुडात लागलाय एवढ्या गोष्टीमुळे. लक्षात असू दे. आता पुन्हा त्या पोराकडे तो, त्यानं जुगार खेळला. पण नीट लक्षात घ्या, मी त्याला म्हणलं मग असंच करत बसायचं का? सर म्हणला मला एवढी अक्कल होती की जुगारातलं पैसे जुगारातच जातात. मी जुगारातून रुपयावर जुगार लावला, एका रात्रीत 5,000 कमावलं. 5,000 आलं की मी म्हणलं आता नाही रे बाबा, मी निघालो बाहेर. दुसऱ्या दिवशी म्हणला मी आईस्क्रीमच्या तसले नात का ती आमच्या वेळेस, आता तुम्ही खात नाही, तुम्हाला आता लय भारी भारी तसलं कॉर्नेटो लागत आहे, बिकॉज युअर पिढी इज इन कॉर्नेटो पिढी. आमची पिढी 1 रुपयावालं कुल्फी पिढी होती. बरोबर आहे सर, आपण सगळ्यांनी खाल्ले ते आटाण्यावाळं मिळायचं, तसली एक डबा असायचा, त्या डब्यामध्ये गिअर गिअर गिअर, ऐकलं नसेल ते, टंग 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 वाजून, चला चला रुपयाला बोला गिअर गिअर गारे 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 गारे. हे कानाला जर ऐकलं का साहेब, असं इतकं भारी, चला लगेच चला रुपया घेऊन जायचं. आम्ही आमच्याकडे तर रुपया तर कुठला, आम्ही घरातलं ग्रेन्स मिलेट्स वगैरे घ्यायचो, एक तांब्या बिंब्या ती त्याला द्यायचा, आणि त्यात त्यानं खिसून 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 हे भारी. आणि त्यात माहिती आहे का, ती खाता खाता सगळं 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 वाढायचं, पांढरा व्हायचा गोळा, पुन्हा उगायचं असं करायचं. त्यानं मग साला त्या दोन चिरखंड्यात त्या एवढा आनंद होता का साहेब, अरे अरे अरे. आता लाख रुपये असतात खिशात, पण असं कधी जाऊन थांबता येत नाही, असं त्याच्याकडे मागता येत नाही, आणि तो आनंद नाही. म्हणून आनंद तेव्हाच घ्यायचा असतो, मी घेतला म्हणून व्यक्त होऊ शकतो, लक्षात असू द्या. मग त्यानं काय केलं, त्या पोरानं 5,000 रुपये होतं, तसला गाडा घेतला. त्यावेळेस आटाण्याला मिळायची ती कांडी, गॅरगॅरची कांडी आटाण्याला, आणि त्यानं जत्रेत येऊन रुपयाला ऐकायचा. 5,000 इन्व्हेस्ट केलं. किती झालं त्याचं? 10च. मग 10 इन्व्हेस्ट केलं, मग 20 झालं. असं करत करत त्यानं परत कुल्फीचा गाडा केला, कुल्फी तसली वेगळी जरा भारी कुल्फी. आणि मग म्हणला जावा माझ्याकडे सर 5-50 हजार भांडवल आलं का, कुणाचा रुपया मागितला नाही म्हणला, 50,000 रुपयाचा गाडाच बनविला म्हणला, 1 नंबर. लाईटिंग बिटिंग 10,000ची खेळवली म्हणला. आणि शिकलो म्हणला, ते बिहारी नसतात का ती घरा 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 करून आईस्क्रीम तयार करतात, काय मोठं रॉकेट सायन्स आहे म्हणला. अहो गेलो म्हणला, रोज आपलं त्याला अर्धी सांगायची, अर्धी सांगितली की ती आपला गुंगला की गडी मला सगळं शिकवायचा. स्किल महत्वाचे आहे. अर्धीचा कळलं का अर्थ? 90. हां, आता कळलं बघा ह्यांना, पिढीच आहे तशी हो. अर्धी कळतं 90. हां नाही 90 180 सगळं पाठ आहे तुमचं. आता 30 लिटिल लिटिल पाठ आहे सगळे आमचा. त्यानं ते सुद्धा केलं का, पुढच्या माणसाला ते अपेक्षित होतं, त्यानं त्याची गुरुदक्षिणा देऊन टाकली अर्धी अर्धी. चल 10 दिवस अर्धी अर्धी पाजू पाजू म्हणला मी, ही सगळं स्किल त्याच्याकडून घेतलं आणि म्हणला सर आईस्क्रीमच तयार करायला शिकलो साहेब. रोज किती, रोज त्या यात्रेत 10,000 रुपयाचा गल्ला करतो तो माणूस, 10,000चा. 10 दिवस जत्रा चालते, किती रुपये झालं? लाख रुपये. आणि माहित आहे का, IAS ला पगार 1.5 लाख का काय आहे आता नियमानं, बरं का, ते खालून वरून सोडून द्या. हां, ते आपल्यात आहेच, खालून किती आले वरून किती आले. पण लिटरली जरा राज्यशास्त्र शिकला असताना, नागरिकशास्त्र शिकला असताना IAS चा पगार काढा किती आहे, 1.5 ते 2.5 लाख पगार आहे फक्त. सगळ्यात सर्वोच्च नोकरीला 1.5 ते 2.5 लाख पगार आहे. आणि हे आमचं आईस्क्रीमवाला लाख रुपये कमी होते. कशाला? चहावाला बघा किती कमी होते, कशाला? वडापाववाला बघा किती कमी होते, कशाला? मिसळवाला बघा किती रुपये कमी होते, कशाला? चपलं विकणारा बघा किती कमवते, कशाला? ज्यूस विकणारा बघा किती कमवतोय, कशाला? ऊसाचा रस विकणारा बघा किती कमवतोय. तुम्ही म्हणता हे आमच्या लेवलचं नाही आहे का बरं? आय एम अ ग्रॅज्युएट, आय एम अ मास्टर डिग्री, आय हॅव 2 PhDs. आणि मग मी कसं काय तसं करायचं? मॅटर इथंच आहे.
शिक्षण तुम्हाला ज्ञान देते, जबाबदारीनं सांगतो, शिक्षण तुम्हाला ज्ञान देते, त्या ज्ञानासोबत तुम्हाला लाज पण देते. आणि ही जी लाज आहे का ती तुम्हाला पुन्हा काही करू देत नाही, तुम्हाला रस्त्यावर काही विकू देत नाही. लहानपणी जेव्हा तुम्ही शिकायला शाळेत होता तेव्हा घरचा माल तुम्ही रस्त्यावर जाऊन विकायचा, घरी 4 पैसे घेऊन यायचा. आता जर आईबापाने तुम्हाला म्हणलं शेतात आता बी पिकलंय, आता तर तुला जास्त पैसे लागतात, जा घेऊन विकून ये. मी असतं काय तिथं रस्त्यावर बसू काय, मी मेला, तू जिवंत मेला, तुझं काहीच होऊ शकत नाही बाळा, कारण तुला लाज आली. म्हणून मी तर जाहीरपणे सांगतो, शिक्षणानं जेवढा आपला आलेख सुधारला का, शिक्षणाची व्याख्या चुकीची लिहिली गेली. शिक्षण हे फक्त नोकरी भाकरी छोकरी मिळवण्यासाठी आहे. काय काय नोकरी भाकरी छोकरी आणि नोकरी भाकरी छोकरा, अन्याय कशाला होय. पण मुळात बघा इथल्या स्ट्रेंथवरच कळते बघा जास्त संख्या कुणाची आहे आणि अवघड कुणाचं आहे. आता इथं बसायला म्हणून मुली जास्त आहेत दिसतात मला, पण भविष्यात इंदुरीकर म्हणताय तसं आपली उदबत्ती कुठं लावायची, आता कुठं लावणार, कुठं हे बाकीचं सगळं जिकडं ना आपल्याला विस्तारलेलं गबाळ आहे सगळं. ह्यांच्या पुढे बायोडाटा ठेवा बघू किती. काय करतोय, घर आहे का नाही, क्लास 1 फेकायला लय अवघड झालं राव. आता तरी टेन्शन येणार आहे का नाही, काय करायचं का तरी बी नाही, पार ही हिथून हितवर कपाळ चाललंय आता. एक एक केस पांढरा होत होता तेव्हा आपलं त्या कात्रीनं उडवता येत होता, आता पार इकडून तिकडून अमिताभ बच्चन व्हायला लागला. तरी बी गडी अजून शोधातच आहे. अपेक्षा काय आहेत, अपेक्षा काय आहेत. आता विषय संपला लेकराओ पोरांनो, स्पेशली तुम्हाला तुमचा प्रतिनिधी म्हणून सांगतो, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे गड्या. पुरुषाला का नाही ही समाज कर्तृत्वानं सलाम ठोकते, हे जळजळीत सत्य आहे. आणि खरं तर असं नसलं पाहिजे, हे जळजळीत सत्य आहे. आणि त्यामुळे एवढ्या मुली सगळ्या बसलेल्या आहेत, मला तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे की एवढं सगळं नॉर्म्स तुम्ही त्याला लावलेत का, आता अवघड आहे हो. अलग नाही चेंज करायशिवाय पर्याय नाही राहिला आता आमच्याकडे बी. एवढं असतं लावायचं कुठं ती त्याला क्रायटेरिया, आणि कसं त्यात बसावं हे नाही सांगा बरं. आणि आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो है का नाही. आम्हाला काय पाहिजे, इक्वॅलिटी. इक्वॅलिटी, ह्यात इक्वॅलिटी कुठं होती. मग मी म्हणतो इक्वॅलिटी तेव्हा येईल ज्यावेळेस एखादा बेरोजगार पोरगा एका नोकरदार मुलीशी लग्न करेल. नोकरदार मुलगी, फक्त ती मुलगा छान आहे, मनानं छान आहे, प्रचंड प्रेम करणार आहे, घरबार सांभाळणारा आहे, म्हणून त्याच्याशी लग्न करेल. तेव्हा म्हणायचं आली आता इक्वॅलिटी. पण आपली इक्वॅलिटी लय बेकार आहे का. मुलीला जर लाख रुपये पगार असेल का साहेब, तिनं स्थळ 1.5 लाख वालाच बघती. परफेक्ट आहे का नाही. पटलं तर म्हणा, नाही तर नाही. तुम्हाला जर लाख रुपये पगार असेल का, तुम्ही 1.5 लाखावालाच नवरा बघणार. तुम्हाला जर 2 लाखावाली पगार असेल का, तुम्ही त्याच्या पुढचाच बघणार. आणि म्हणून माणसांशी किंवा मुलींचं मुलाशी, मुलाचं मुलीशी लग्न व्हायचा काळ गेलाय. आता साहेब प्रोफेशनशी लग्न व्हायला लागले. प्रोफेशनची कळलं का. डॉक्टर पोरगा असू द्या, त्याला म्हणा कशी मुलगी पाहिजे, डॉक्टर पाहिजे. IAS पोरगा होऊ द्या, पोरगी IAS पाहिजे. IPS पोरगी होऊ द्या, कसला पाहिजे, IAS पाहिजे. हेरपट्टे. मग जर असंच चाललं, आमच्यासारख्याने करायचं काय. माझं झालंय बरं का व्यवस्थित, खूप छान झालंय. देवकृपेनं कॅटरीना कैफपेक्षा सुंदर बायको मिळालेली आहे आपल्याला. आणि आलिया भट आणि त्या कोणच्या आताची रिसेंट कियारा रश्मिका कशाला थांबकी जरा, हे ना ॲनिमल बघून आलाय बघा. ती असर जातच नाही 5 दिवस. आपल्याला का नाही दैवयोगानं कॅटरीना सारखी बायको मिळालेली आहे. आलिया भट आणि कियारा सारख्या 2 सुंदर मुली आहेत मला. आणि म्हणून मी पुढच्या 10 वर्षातला सगळ्यात श्रीमंत बाप आहे. नाही काय कळलं. कारण सगळ्यात डिमांडेड गोष्ट कोणची असेल भविष्यात, पुरीचा बाप.
नो बायोडाटा नो काय रोज 50 बायोडाटा आहे का सर? लय भारी आहे सर आपलं. असं आहे सर, तसं आहे. त्यात तुमचं नाव एवढं बघा की आपण सोयरीक करू. आतापासूनच कोण कोण येते ती म्हणतात सर काय नक्षत्रासारखी आहे. बारकी तर लयच भारी आहे सर. फार म्हणलं बाळ्या पाळण्यात आहे ती. दम काढ जरा. हे मी भयान वास्तव मांडतोय. मग पोरानं तुम्हाला सांगतो की हे जळजळीत सत्य आहे. तुम्ही सुद्धा अनुभवलंय, तुमच्या घरात अनुभवलंय की पोराला फक्त कर्तृत्वानं ओळख असते. तुम्हाला जर कर्तृत्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला कोणता तरी उद्योग उभाच करावा लागेल. नोकरी मिळत नसेल 4 पैसे टाकून काहीतरी उभा करा. स्वतःचं विश्व निर्माण करा. आणि गोष्ट छोट्यातूनच निर्माण होतात, लक्षात असू द्या. कोणाला वाटलं नव्हतं की पेट्रोल पंपावर काम करणारं पोरग ह्या देशातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस असेल. नाव धीरूभाई अंबानी. कुठं? पेट्रोल पंपावर काम करणारं पोरग होतं. आज त्यांची लेकरं बी अब्जोपती आहे ती. आणि त्यांचा प्रोडक्ट घराघरात आहे, सगळ्यांना आहे. 1.5 GB संकल्पना तिथूनच आहे. म्हणून मगाशी कोणीतरी सांगितलं होतं 1.5 GB लय वाटोळ केले साहेब. ह्याला दमच निघा ना त्यातून बाहेर निघायला. आणि मी त्याला पॉझिटिव्ह बी घेतो. लक्षात घ्या पोरानो, इथून पुढच्या काळामध्ये फक्त नोकरी नाही मिळाली, उद्योजकता घ्या. कोणची उद्योजकता? रील स्टार. काय खरंच उद्योजकता आहे रील स्टार. तुम्ही सगळे इन्स्टावर आहे, मी पण इन्स्टावर आहे. पण मी काय रील स्टार म्हणत नाही. मी चांगल्या विचाराची नदी वाहतोय म्हणून इकडं आलं की इथलं टाका, कार्यक्रमाचे अपडेट, चांगले चांगले थॉट्स असेच सगळे इंस्टाग्रामवर माझे असतात. पण मी ज्यावेळेस इन्स्टा स्क्रॉल करतो त्यावेळेस मला असले काय काय रील स्टार दिसतात की ज्यांनी आता करोडो रुपयात खेळतात. मग ती बिझनेस झाला का नाही? आणि त्याला बिझनेसला तुमचं इन्व्हेस्टमेंट कॉस्ट किती आहे? 50,000. मोबाईल एक चांगला पाहिजे ना, क्लिअरिटीवाला. हां का 3GB वाला घेताय? वन तुला लाईक करणार बेटे काय. म्हणजे तुमचं ते खरं इनपुट आहे काय? मोबाईल. आणि सगळ्यात मोठं इनपुट इथं आहे बघा काय? क्रिएटिव्हिटी. काय क्रिएटिव्हिटी? काय क्रिएटिव्हिटी असती? मग बघा आता एक पोरगं होतं सर, काहीच नव्हतं ते लॉकडाऊनमध्ये, त्याला काहीच कळाना काय करावं काय नाही. टिकटॉक होतं बघा तवाची गोष्ट आहे. टिकटॉक काढलं त्यानं. आणि त्यानं काय करायचा, गावाच्या बाहेर राहत होतं, झोपडी बिपडी होती एक, जनावर बिनवर. आणि त्यानं हा बघा नुसतं काढायचा, उगाच यायचं, लगेच लाईव्ह यायचं, व्हिडिओ तयार करायचा आणि म्हणायचा हो का मी आता का नाही मसर आले इकडून, मसराला का पाणी पाजायला लागलो. आणि मसर हो का कसे ही लय पाणी पिती बघा, ही न लय अवघड आहे. हा आणि हो का हल काढायचं ए जा तिकडे बडे इकडे येत जाणं मध्ये मध्ये. किती शुल्लक गोष्ट आहे. आता ह्यात काय झालं लक्षात घ्या. त्याला घेणं देणं नव्हतं, उगा आपलं त्याने टाइमपास म्हणून व्हिडिओ केला. 1 मिलियनला गेला. किती? 1 मिलियन. यूट्यूबवर 1 मिलियनला जाणं म्हणजे अर्थ कळतो का तुम्हाला? आणि तसल्या यूट्यूबवर पुन्हा त्याचं अकाउंट काढलं, त्याला 100K लाईक, त्याला 100K सबस्क्रायबर, आणि यूट्यूब त्याला महिन्याला 50,000 देते घरी. आता ही क्रिएटिव्हिटी आहे, ही पैसे मिळवण्याचं साधन आहे. आम्हाला लक्षात येणं गेलंय. आम्ही नुसतं दुसरंच नेते जाहीर वाढदिवस शुभेच्छा, शुभेच्छुक खंबीर साथ, गडी हितच आहे. दुसऱ्याचं कापडे, दुसऱ्याचं गॉगल, दुसऱ्याची बुलेट, फोटो काढ. फोकस करो, फोकस करो. ए बिनकामाचे कार्यकर्ते होऊ नका. कार्यकर्ते व्हायचे असेल तर नेता बनण्यासाठी कार्यकर्ता व्हा. त्याच्यापेक्षा भारी गोष्ट कोणतीच नाही. उगा बिनकामी कोणाच्या तरी खाली पळत जाऊ नका. राजकारणात जावा पण चमचा होऊ नका. ताट वा ताट, ज्यात हजारो वाट्या सामावून घेण्याची ताकद असेल तर राजकारणात जावा. कोणाच्या हातातली कटपुतली बनवू नका. कोणीतरी EC मध्ये बसून तुम्हाला आदेश द्यायचा, गडी निघालाय दगड घेऊन, घागर घेऊन नाही, दगड घेऊन उभारलाय तिथं रागात. ह्याच्या डोक्यात घुसवलंय कुणीतरी जातीसाठी भांडणं, धर्मासाठी भांडणं, राजकीय नेत्याला आपल्या असं असं डोक्यात आहे. चुकीचं आहे रे. इथून पुढच्या काळामध्ये एकाही युवकानं पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही पाहिजे. अभ्यासासाठी चढा, PSI म्हणून जाण्यासाठी चढा, IPS म्हणून जाण्यासाठी चढा, पण गुन्हेगार म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही पाहिजे. तुम्ही कोणत्याही तुमच्यावर कसल्याही प्रकारची केस झाली नाही पाहिजे. का? जर तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला कोणतीच शासकीय किंवा अशासकीय संस्था नोकरी देऊ शकत नाही. नीट लक्षात घ्या. आणि हीच वय तुमचं आहे हिप्नोटाईज व्हायचं. कुठंतरी गुन्ह्यात जाताव, दंगलीत कसं असतं, भारी भारी कॅमेरे आलेत पोलिसाकडे, 1च सेकंदात पोलीस कॅप्चर करतात, इमेज झूम करतात, तुमच्या नावावर गुन्हा दाखल. तुला सुद्धा माहीत नसते. मी स्वतः भोगलंय.
म्हणून तुम्हाला सांगतोय. आता मगाशी साहेबांनी सांगितलं, गुरव साहेबांनी, शार्लट मराठी मंडळानं मला अमेरिकेला, ॲक्च्युली ती मी ऑनलाईन व्याख्यान दिलं. मला तिथं बोलिलं होतं त्यांनी, मी नाही जाऊ शकलो. का? माझा पासपोर्टच निघाला नाही. तुम्ही म्हणता का रे बाबा तुला काय झालं पासपोर्टला? मग माझे वडील पंचायत समितीला इलेक्शनला उभे होते आणि मी घरी होतो. हा ना, आमच्या वडिलाला कुणीतरी असं काहीतरी बाचाबाची झाली, काहीतरी कुणीतरी बोललंय, वडिलाला गचुरीला धरलंय असं मला कळलं. सळसळ तर रक्त. कोण आहे? मग ते ॲनिमल मधला रणबीर कपूर जागा झाला. पापा मारामाऱ्या केल्या, ग्रुप तयार झाला, 25-30 जण पोरं आली, फालतूक भांडणं झाली आणि त्या भांडणातून आम्हाला त्यावेळेस केस पडली. आचारसंहितेचा भंग केला, 100-150 कलम, कुठं काय 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 कलम पडली. आणि म्हणून ज्यावेळेस मी पासपोर्ट अप्लाय केला, ह्या पोलिटिशियननं सांगितलं सदर व्यक्तीवर भादवी कलम ढढण 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 एवढे एवढे गुन्हे दाखल आहेत, हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, याला पासपोर्ट देऊ नये. वाटाच बंद झाल्या घेऊ माझ्या. नाहीतर आज गडीला विशाळगडची 5-50 व्याख्यानं दुबईत झाली असती, 2-3 व्याख्यानं USA मध्ये झाली असती लाईव्ह. पण मी असं ऑनलाईन दिली, तो भाग यागळा. आणि मग आता नुकतंच गेल्या वर्षी त्या आरोपातून माझी निर्दोष मुक्तता झाली. हे सांगतोय आधी महत्वाचं, नाहीतर माणसानं गुन्हेगार इकडे कशाला आणलाय रे? निर्दोष मुक्तता झाली. आणि मग आता मी इलिजिबल आहे. पण मी दुसऱ्याचं काय सांगू, मी माझंच सांगतो ना की गुन्हा दाखल होणं किती वाईट आहे. त्यामुळे भविष्यातल्या सगळ्या वाटा, सगळ्या नाड्या तुमच्या बंद होत्यात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या माणसाला बँक सुद्धा कर्ज देत नाही. का दिलाय डॉनला कर्ज एखादी जोशी साहेब? नाही ना, त्यानं लुटायला येत आहे बघा. गुंड लोक कधीच कर्ज मागायला येत नाहीत. गुंड लोक तिजोरी फोडायला येतात. म्हणून बँकाच्या तिजोऱ्या जर तुम्ही बघितल्या, डोळं फिरते, इतक्या सिक्युरिटीमध्ये असतात. त्याला उचलायला एकतर तसली मोठी क्रेन आणावं लागते, घे उचलून ने. आता विषय राहिलेला नाही तसा चोराचोरीचा, पण ठीक आहे. चला अजून एकदा मुद्द्यावर येतो आता. तर कमवायची जी लाज आहे ती तुम्ही बाळगू नका. कमवण्यासाठी लाज सोडून द्या. आणि लाज 2 प्रकारचे असतात. एक लाज असते ती शारीरिक लाज आणि दुसरी असते सामाजिक लाज. शारीरिक लाज जन्मतः आपल्याला मिळते, सामाजिक लाज मात्र समाज आपल्यावर लादतो. ती काढता आली की जीवन सुंदर होऊन जातं. जीवन सुंदर होऊन जातं. आणि कौशल्य विकसित करा. जर कौशल्य तुम्ही तुमच्यातली शोधली नाहीत तर भविष्यात काहीच होऊ शकत नाही. मला माहिती आहे बोलणारे लई जण असते. ती इथं बसलेले सगळे हजारो लोक बसलेले आहेत. प्रत्येकाला तोंड आहे, प्रत्येकाला आवाज आहे, प्रत्येकाच्या तोंडात दात आहेत, जीभ आहेत. आणि ते खालीवरी झालं, आतून फुफ्फुसातून थोडी हवा निघाली, शब्द तयार होत आहे. तुमच्याकडे जे आहे तेच माझ्याकडे आहे. पण आज मी इथं बसून उभा राहिलो, तुम्ही पुढे बसून ऐकायला लागला. बिकॉज ऑफ स्किल. खूप सिंपल आहे. तुमच्यात पण ते भरलेलं आहे. कुणाला नृत्य चांगलं येत आहे, जावा ना तिकडे करिअर करा. कुणाला रांगोळी छान काढता येते, अरे एका एका रांगोळीचं लाख रुपये द्यायला तयार आहेत माणसं. सांगा की मला ही येत आहे. एखादा ड्रेस डिझायनिंग चांगलं तुम्हाला येत आहे, जावा ना तिकडं. हे गवाळ सगळं नोकरीच्याच माग. का? समाजाला तसं बघायची सवय लागलेली आहे. म्हणून येणारा काळ हा महत्वाचा आहे मित्रांनो. आणि नोकरीची तर का अवघड झालंय का? नोकरीची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांग. तुम्ही ऐकली बी असेल कुठेतरी ही, बरं का, की एकदा तीच पेट्रोल टाकलंय. आम्ही विद्यार्थी दशेत असताना टाकी फुल प्रकारच नव्हता. गाडी मित्राची, CBS ला जाऊन यायचंय, 30चं टाक. 30 रुपयाचं पेट्रोल टाकायचं, 1 चक्कर आणायची. मैत्रीण म्हणली जरा पिझ्झा खायचंय. नको टाकू, जाऊ दे, येताना मला 1 पिझ्झा आण. विषय असा आहे, कम्स टू द पॉइंट. मग एक प्राणी संग्रहालय होतं. प्राणी संग्रहालयामध्ये एकदा भरती निघाली, बरं का. मग आता भरती निघाली म्हणल्यावर एवढं सगळं गवाळ बेरोजगार खबा अर्ज आलं. सगळे BEd वाले, DEd वाले, MSc वाले, MCom वाले सगळ्यांनी अर्ज केलं. अर्ज केल्यानंतर मग त्यातल्या एकच जागा होती फक्त आणि शेकडो अर्ज आले होते. सगळ्या पोरांना बोलवायची, त्यांना सांगायची वर्क प्रोफाईल काय आहे. मग काही जण निघून जायची. मग एक पट्ट्या होता, त्याला लईच नोकरीची गरज होती. मग त्यानं मला, सर काय बी काम असू द्या मी करतो, शिक्षणाचा काही विषय नाही. इकडे म्हणला, काम काय? म्हणला विषय असा झालेला आहे की आपल्या प्राणी संग्रहालयाचा आता जे आर्थिक भार आहे तो आता वाढत चाललेला आहे. लोकांची संख्या कमी व्हायला लागली. ह्याचं कारण आपल्या प्राणी संग्रहालयात जे सगळ्यात करामती करणारं चिंपाजी माकड होतं ती मेलेलं आहे म्हणले.
आणि त्यालाच बघायला सगळ्यात जास्त सहली बेली यायच्या आणि तीच मेल आहे. मग आता काय विषय आहे, तुम्ही डिग्री झालेली आहे तुमची, मग तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, आम्ही तुम्हाला त्या चिंपांजीचं कापड घालणार वरून आणि तुम्ही काय करायचं, इकडून तिकडून तिकडून इकडून नुसत्या उड्या हाणायच्या आणि ते सारखं नाहीत मारायच्या, सहर आली की उड्या हाणायच्या आणि गप्प बसायचं. जेवायला मिळेल, फळं मिळते आणि वेळची वेळ आणि पगार दुप्पट मिळेल. ओव्हर टाईम केला रात्री तर मग अजून पैसे जास्त. काय बाबा टेन्शनच नाही की म्हणलं, मग तर फक्त माझं तोंड दिसन का बावड्या, तुझं कसं तोंड दिसन, आता वरून चिंपांजीचं तोंड दिसणार ना. मग तो सूट त्याला घालण्यात आला आणि चालू झालं एकदम मस्त. तेव्हापासून गर्दी वाढायला लागली. मग गर्दी वाढायला लागली, पोरं यायला लागली, सहली वाढायला लागल्या. ह्यानं लय भारी इकडून तिकडे उड्या हाणायचा पस्कला, ह्याला बी भारी वाटायला लागलं. अरे म्हणलं काय डोक्याला ताण नाही आपलं, नुसतं इकडे तिकडे उड्या हाणायच्या. 40,000 पगार मिळायला लागली. एकदा काय झालं, एका कॉलेजची हे आली, सहल आली, त्यात सुंदर युवतींचा ताफा आला. आणि हे नॅचरल आहे. आता काय कुणी सांगू है का नाही, मुलींना जर माहीत असेल की तुम्ही असं चाललेले आहात आणि एखादा गाडीवर मस्तपैकी आलाय, तसा तो मागून नीटच येत होता, पण तुम्हाला बघून त्यानं गाडी जरा जास्त स्टंट मारली बघा, है का नाही, असं बघितलं असेल का नाही तुम्ही. हे नॅचरल आहे आणि त्याला शायनिंग म्हणतो आपण आपल्या भाषेत. पुरी दिसलं की वेगळाच रूप येत असतो आणि त्याला वाटतं की मी म्हणजे आता रजनीकांतच आहे. थालाय बा, तसं ह्याला वाटलं आणि ह्या गाड्यानं काय केलं, एवढ्या जोशात आला का मोठ्या उड्या हाणायला लागला. उड्या इतक्या हाणल्या की उड्या हाणून डायरेक्ट ती वाघाच्याच पिंजऱ्यात गेलं. वाघ तिकडून असा ह्यानं पडलाय, पुरीला गेल्या पळून चिरकून. ह्यानं म्हणला गेला आता, म्हणला उगच्या उग म्हणला ना फॉर्म मध्ये आलो, म्हणला आता आयुष्य नोकरी बी गेली आणि लटा लटा का पहिला घामाला आतून सगळा वला झाला गडी. वाघ हळूहळू त्याच्या जवळ आला. म्हणला मेलो आता, काही विषयच नाही म्हणला आता. मग ह्यानं बेशुद्ध अवस्थेत जाणार होता, चक्कीनं डोळा मिटलं, वाघ जवळ आला आणि हळूच त्याच्या कानात वाघ म्हणला, घाबरू नको मी MA-BEd आहे. पुन्हा म्हणला आणि ते अस्वल ती म्हणला 12वी पास आहे. काय बोलतो म्हणला, त्याच्या जीवात जीव आला, त्यानं खांद्यात हात टाकला. अरे मला आज काय सांगायचं, मी रस गेला का. अख्ख्या प्राणी संग्रहालयात ही जी पात्र होती ही पोरं प्ले करत होती, त्यांना त्याचे पैसे दिले जात होते. विनोदाचा भाग सोडा, नोकरीचं इतकं अवघड झालंय. मतितार्थ हाय. आणि अजून बी जर तुम्हाला त्या नोकरीचीच लय चिंता वाटत असेल तर मग येणाऱ्या काळात प्रचंड एका मोठ्या गोष्टीशी सामना तुम्हाला करावा लागेल. आणि सामना करण्याबद्दल बी काय नाही, तेवढी हिंमत तुमच्यात आहे का हे महत्त्वाचं आहे. हल्ली मी अनेक विद्यार्थी बघतो डिप्रेस होतात, टेन्शनमध्ये जातात, आत्महत्येचा विचार करतात. मित्रांनो, आत्महत्येचा विचार उभ्या आडव्या आयुष्यात कधीच करायचा नाही. का, या जगात तुमची किती श्रीमंती आहे, 1 अब्ज रुपयाचं मालक आहो तुम्ही. कारण ढोबळमानानं म्हणतोय मी, ॲक्युरेट नाही, तुमच्या मेंदूमध्ये 1 करोड 1 अब्ज न्यूरॉन्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त असतात बरं का, मी उग एक्स मानू असं. 1 अब्ज न्यूरॉन्स तुमच्या मेंदूमध्ये आहेत, म्हणजे तुम्ही 1 अब्ज रुपयाचं मालक आहो. पण ते मेंदू जर दुसऱ्या पुढे घाण ठेवला असेल तर काय अर्थ आहे. म्हणून पुस्तकं वाचा, स्वतःचं मेंदू मस्तिष्क बलवान बनवा, जे कुणापाशी झुकणार नाही. आणि जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खरंच सुंदर व्हायचं असेल, आपण म्हणतो की यस आय वॉन्ट टू बिकम हँडसम, नुसत्या सौंदर्य प्रसाधनाची सगळ्यात मोठी इंडस्ट्री कुठं काम करते सांगा जगात? भारतात आहे साहेब. कारण भारताला येड लावलंय, मला येड लावलंय ते नाही, तुम्हाला येड लावलंय मुलींना तर जास्तच. मी गोरी आहे का मी काळी आहे का मी सावळी आहे म्हणताच बरं का तुम्ही. आणि असतोच तो न्यूनगंड. जगाच्या पाठीवर असले न्यूनगंड तुम्ही ठेवू नका. तुम्ही गोरा आहात का काळे आहात का सावळे आहात याच्यावरून तुमची किंमत ठरणार नाही. तुम्ही काय आहात, काय करता याच्यावरून तुमची जगात किंमत ठरणार आहे. आणि हे जास्त गरजेचं आहे. वरचा चेहरा काय, आता विशाल गराड आज जसा दिसतंय अजून 50 वर्षांनी दिसल्यावर असा दिसणार आहे का मी? जसा कसा दिसत असेल तसा नाही दिसणार. पण एक सांगतो, माझे केस आता आहेत थोडीफार, ते नसतील. जी दाढी थोडीफार राहिली काळी पांढरी व्हायची, ते सगळीच पांढरी झालेली असेल. मला कदाचित हातात काठी बिटी असेल
तरी सुद्धा इथं बसलेली ही सगळी माणसं माझी एकदा आठवण करतील, विशालगडला बोलावं बरं का कार्यक्रमाला. का मी तर म्हातारा चालू केला का, तोंडावर सुरकिते पडल्या की, टकलं झालं की, तरी पण माझी किंमत ह्या बाजारात जिवंत राहील. नाही वरचवर वाढतच जाईल. का मी आतली किंमत वाढवतोय, बाहेरची नाही. मी आता ना फेअर अँड लवली लावून आलो नाही, मी पावडर सुद्धा लावून आलेलं नाही, मी भारी भारी स्प्रे सुद्धा कोणचा माझ्या ह्याच्यावर मारलेला नाही. मग लक्षात घ्या, न्यूनगंड काढून टाका चांगलं दिसण्याचा. आणि आईबापाचं सगळ्यात जास्त पैसे आज ह्याच्यावर खर्च व्हायला लागले, मेकअपवर खर्च व्हायला लागले. मेकअपला विरोध नाही बरं का. पुन्हा माणसां कोण आला होता लगेच ती अशा बोटं बिटं मोडून रिकाम्या व्हायचा माझ्या नावानं. महत्त्वाच्या विषयात आता रोज जर मेकअप करत गेला होता कशाला आई बापा तुम्हाला हे करणार सांगा बरं. चांगल्या चांगल्या इव्हेंटला करा की मेकअप, आयुष्यातले काही महत्त्वाचे प्रसंग आहेत तेव्हा करा मेकअप. पण हे रोजच आहे. 5 रुपये मी फेअर अँड लवली, 1 तास मी निखार, एकाच तासात ते काढायचं लावायचं पुन्हा त्याच्यावरून ते थापायचं झालं. अरे खरंच जर ते फेअर अँड लवलीनं काढायचं गोर होत असलं असतं तर माझं त्या फेअर अँड लवली कंपनीला चॅलेंज आहे. आमच्या रानात एक म्हैस आहे, तिला गुढी नाही नुसती भुरी करून दाखवा, 10 वर्षाचा माल एकटा ऐकत घेतो. पण येड्यात काढले तुम्हाला, तुम्ही येड्यात निघत आहो. मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, तुम्ही 5 रुपयाची फेअर अँड लवलीसाठी ती गोष्ट विकत घेऊ नका. तुम्ही त्या कॅटरीना कैफची ॲडव्हर्टाईज बघू नका. तुम्ही उद्योजक व्हा आणि उद्योजक झाल्यानंतर तुमचा प्रोडक्ट इतका भारी करा की त्या कॅटरीना कैफच्या असिस्टंटला फोन लावा, मॅडम 2 मिनिटाची ॲड करायची, 2 कोटी रुपये देतो, येणार का? इथे का ते प्रोफेशनल आहेत साहेब, तुमच्या प्रोडक्टसाठी तिने ॲड करायला यावं. इथपर्यंतचं स्वप्न तुमचं असलं पाहिजे, इथपर्यंतचं स्वप्न तुमचं असलं. मी म्हणलं होतं किती की एखाद्याचे डाळिंब असलं, डाळिंबाचे नाही का आमच्या सांगोला भागात डाळिंब मस्त प्रसिद्ध आहे, 50 एकर डाळिंब आहे. मला बोलव कॅटरीना का आपला भारी ॲडव्हर्टाईज करा. तिकडं आंब्याच्या झाडावर बसली असते कॅटरीना, मग ते रणबीरला म्हणते आय वॉन्ट पॉमग्रॅनेट, हे न लगी उडून असं असं येते आहे ना. मग ते अर्धा असं तोडायचं, त्यातले दाणे अशी वरी उडणार, तिला करायला लावायचं, त्यातले 4-5 टिपूस हळूच तिच्या तोंडात पडणार. मग ते स्लाईसचं जसं असते ना ते एक ठिपका पडते. हा 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 मुद्दा काय सांगायचा आहे, मी MBA मध्ये मार्केटिंग केलेला माणूस आहे. हा, आय हॅव कम्प्लिटेड माय MBA इन मार्केटिंग, सो दॅट्स वाय आय हॅव सम लिटल नॉलेज अबाउट दॅट. म्हणून सांगतो की ॲडव्हर्टाइजमेंटवाल्या कंपनीला एकच सांगायचं असते, सगळ्यात जास्त पॅकेज कोणाला असतं माहिती आहे का? ॲड इंडस्ट्रीमध्ये ज्याला सगळ्यात जास्त येड्यात काढायला येते त्याला सगळ्यात जास्त पैसे आहेत. काय? ज्याला सगळ्यात जास्त येड्यात काढायला येते त्याला सगळ्यात जास्त पैसे असतात. एक ॲडव्हर्टाईज बघितली का तुम्ही? एक कोणत्या तरी गुळीची का कोणत्या तरी ह्याची ॲडव्हर्टाईज आहे, सूर्य असा तळपत असते बघा, बरोबर आहे का? आणि ते पाणी पितंय आणि इकडून ती नळी टाकून सूर्य ओढत असते त्याची अरपट्टे. त्याच्यापेक्षा प्रो लेवलची ॲडव्हर्टाईज सांगतो, डोक्याच्या गुळीची ॲडव्हर्टाईज आहे. ते तोंडात डोक्याची गुळी टाकते, त्यानं पाणी पितंय, ते पाणी प्यायला इकडून डायरेक्ट विद्युत गेले दाखवले असं बघितलंय ना? आठवा ते असं कॅरिक्युलेचर आहे, पिलं की असं विद्युत गेलेलं दाखवलंय आणि तुमचं डोकं शांत झालं. हेअर बायोलॉजीची पार. आणि तुमच्यातले जे आहेत बायोलॉजीवाले त्यांना माहित आहे आता ते काय कुठं प्रोसेस आहे. बारक्या 5 वर्षाच्या पोराला माहित आहे द डायजेस्टिव्ह सिस्टीम, कुठून कुठं काय जातंय आणि काय कुठून बाहेर निघतंय, आहे का नाही? खरं तर त्याला शाळेत बिसायची गरज नाही न्यूटनचे लॉ वगैरे शिकायला. इतकं साधं सरळ सोपं छान असते आयुष्य, हे आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करून टाकतो. म्हणून तुम्हाला सांगतो लेका हो, मला ह्यातून काय सांगायचं होतं, तुम्ही तुमच्या दिसण्यावर जाऊ नका. माणसं श्रेष्ठ असतात. आज ज्या वेळेस मी या बँकेत आलो आणि मला ह्या 2 माणसं एक सगळ्यात युवा माणसं दिसली. मी तर युवा आहे, माझा उल्लेख गुरव साहेबांनी युवा म्हणून केलाय. आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही गुरव साहेब हे अतिशय युवा व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय डॉक्टर सुभाषजी येरम साहेब, अजून बी ते म्हणजे नाही का म्हातारा माणूस थोडा वाकलेला तरी दिसावा, म्हणजे युवकाला सुद्धा लाजवेल इतकी ताकद, एवढं सामर्थ्य असणारी माणसं आज आपल्यामध्ये बसलेली आहेत. आदरणीय जोशी साहेब आहेत आलेले, किती वय असेल त्यांचं, परंतु इतक्या उत्कंठ्यानं आज असं काहीतरी कार्यक्रम आहे, आपण आलं पाहिजे. आमच्याकडली म्हातारी लय डेंजर सर, त्याला म्हणलं का नाही असा कार्यक्रम आहे, गाडी पाठवा,
चलन तिथवर चलत जायचं काय तिथवर लगेच कटाळा करणार गडी आणि साठीपासून लांब पुढं तर विषयच नाही. म्हणजे आम्ही म्हातारपण कुठून असते माहिती आहे का? शरीरातून नसते, मनातून असते. जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला म्हणत नाही तुम्ही म्हातारे झालात तोपर्यंत तुम्ही म्हातारे होत नाहीत. आणि आता सुद्धा ह्या सभागृहात कितीतरी म्हातारी युवक बसलेले आहेत. मर्म आहे की जे कंटाळा करतात, कामाचा कंटाळा करतात, घरच्याचं काम ऐकत नाहीत, सारखं 24 तास त्यांना गाडी लागते, कधी 4 पावलं चालायला सुद्धा त्यांना नको वाटतंय, प्रचंड आळशी आहेत. ते सगळे प्रचंड म्हातारे झालेले माणसं आहेत. नुसती म्हातारे नाहीत, डंगरे म्हातारे झालेले आहेत. घ्या परफेक्ट एकदम. त्यामुळं जगाचा विचार करू नका बाळांनो. कोण काय म्हणन, कोणाला काय वाटन, तुझी तू तिकडं तटेच शिरगिरे म्हणाव. पण 4 लोक मला काय म्हणतील यापेक्षा उद्योजकांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की 130 कोटी लोकांना मी काय विकू शकतो. 130 कोटी लोकांना मी काय विकू शकतो. तुम्ही जर तेवढं विकू शकलात का, तुमच्यापेक्षा श्रीमंत जगात दुसरा कोणीच नाही. त्यामुळं समाजाची इतकी चिंता करायची नाही. त्यांच्याकडून आपण सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. पण येणारा काळ हा स्पर्धेचा काळ आहे मित्रांनो. तुम्ही कशात विभागा स्पर्धा आहे. आता मी उद्योजकतेबद्दल बोलतो बरं का, पण मी 10 वर्षापूर्वी चहाच्या गाड्याची उदाहरणं द्यायचो सर. आता चहा पिणारे कमी, चहावाले जास्त झालेत सर. गल्ली गल्ली चहा चहा चहा. ते फ्रँचायझी त्याची एकच अमृततुल्य त्याची एकच ब्रँच असते सर, पण तिथं लिहिलेलं असते फ्रँचायझी देणे आहे. काय लावलंय? तुम्ही तुमचा प्रोडक्ट तयार करा, नवीन काहीतरी तयार करा. आत्ता मला येताना मी म्हणलं की मसाला चहा, प्रसिद्ध मसाला चहा. अहो भाजीत मसाला टाकायचा असते, ही चहात मसाले टाकायला लागले. मसालेदार चहा असं कसं असतंय? मग येणाऱ्या काळात तुम्हाला एक चांगला बिझनेस सांगतो. ज्या आमच्या एका मित्रांना, जोशी साहेब आमचा एक मित्र होता, त्यानं म्हणला ही चहा सगळी आहे. मी असंच व्याख्यानातून अंतरप्रेन्युअर झाला होती. मी म्हणलं तू काय केलंय नवीन सांग. सर म्हणला मी चहावालाच आहे, पण मी भारी चहावाला आहे. मी म्हणलं कसं? मी फक्त 2 तास चहा विकतो म्हणला, आणि त्या 2 तासात मी 3000 रुपये नेतो म्हणला घरी, आणि बाकी दिवस माझाच असते. मला मी TV बघत बसतो, फिरतो म्हणला. कसलं भारी आहे. मी म्हणलं करतो काय? म्हणला आमच्या गावात, आमचे शहर आहे, त्या शहराचा एक रोड आहे म्हणला, त्या रोडवर किमान एका सकाळी 2-3 तासात एक 500 ते 700 माणसं जॉगिंगला येतात म्हणला. असं माझा म्हणला मी आपलं ती गाडा करून नेतो, एक हातात तसला ठेला. त्यात काय केलं आहे म्हणला मी? पाणी चांगलं बिस्लरीचं, त्यामध्ये अद्रक बरं का, त्यामध्ये अश्वगंधा, थोडं त्यामध्ये लवंग बिवंग, तसलं करून मी त्यांना आयुर्वेदिक चहा, डिकाशीन नसते का, थोडं लिंबू बिंबू पिळून, म्हणला मी ती गुळ बिळ टाकून तसलं देतो म्हणला सर, आणि 10 रुपयाला एवढंच देतो बरं का म्हणला सर मी. आणि म्हणलं आता एवढी त्यांना सवय लागली, ग्रुपची ग्रुप येऊन थांबतात म्हणला माझ्यासाठी. विचार करा, 2 तास काम आणि दिवसाला 3000 रुपये, 3 त्रिक 90,000 रुपये, 30,000 वजा किती? 60,000 निव्वळ नफा. जगाच्या पट्ट्यावर आहे का नोकरी अशी? म्हणून उद्योग करा. आणि मी तर म्हणतो ॲग्रिकॉस जर असलं का तुमच्यात कोणी, अरे गावात काही पण विकतंय, आणि गावातला आपण शहरात तर काही पण विकू शकतो. शहरात तर तुम्हाला सांग का, हागंदारीची माती नेली तरी सुद्धा ऐकती. आता ह्यातले हागंदारीच तुम्हाला माहित नसेल तर अवघड आहे. हे साहित्य आहे आपलं, ह्यात मला लाज वाटत नाही काय म्हणायचे. आम्ही डबल टमराळे घेऊन जायचो. आता कळलं का? वो लोटा लेके जाने का, वो परसाकड़, वो और जहाँ सब गांव इकट्ठे बैठते हैं आड़ी पाड़ी में, उस जगह को हगंदारी बोलते हैं. और वहां की जो मिट्टी होती है वो बहुत न्यूट्रिशियस होती है. इट कंटेन नाइट्रोजन, फास्फोरस, पोटेशियम, मैंगनीज, मैग्नीशियम, एंड इट यूजफुल टू युअर प्लांट्स. कळते का नाही? आणि सगळ्यात जास्त हे तुमच्या घरामधल्या ज्या घरगुती इंडोर प्लांट्स कुंड्या असतात त्याच्यासाठी तर प्रचंड न्यूट्रिशियस आहे. 100 रुपयाला पाकिट, आणि वरी छानपैकी त्याला डिझाईन. आता बिस्किट पुढ्याला कसलं असते भारी चमचमतं, खायला का. माती एकूण करोडपती झाली हो आमची ॲग्रिकॉस. आणि हे गबाळ अजून रडत बसलं इथं, मला नोकरीच नाही, मी डिप्रेस आहे का. थोबाड हाणाव का हे दादा. म्हणजे हे इन्स्पायर व्हा तुम्ही. माझ्यामुळे नाही बरं का, मी समजतच नाही तुम्हाला पेटवायला आलोय. मी स्वतः जळत कधी इजतच नाही, तर पेटवायचा काय विषय आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पेटा, फक्त स्वतःला इजून देऊ नका. आणि तुम्ही माहीत आहे का, ज्यावेळेस आईवडिलांना तुमची पहिली न्यूज कळली होती का, आईवडिलाला पहिली न्यूज की
आता तुम्ही आई होणार, बाप होणार हे त्यांना जेव्हा कळलं होतं का, तेव्हाच तुम्ही पेटला होता आईच्या पोटात. तिथूनच तुमचं हृदय धडधडायला चालू होतं. ते डॉक्टरनं बघितलंय 1.5 महिन्यापासून. आणि तुम्हाला इजवायची ताकद ह्या जगात कोणाच्यातच नाही. तेव्हाच तुम्ही प्रज्वलित झालेला आहात. त्याच्या आधी तुम्ही सगळेजण विजेता आहात. कुणीच इथं अपयशी नाही. जन्मतःच तुम्ही विजेता आहात. का माहीत आहे का? कारण त्या पुरुषाच्या वीर्यामध्ये करोडो स्पर्म असतात, शुक्राणू असतात. त्या करोडो शुक्राणूमधून फक्त एकच शुक्राणू, एकच स्पर्म त्या ओहमला अटॅच होतो. त्या करोडोंमध्ये ती एकटा जिंकलेला असतो तवा, ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. मग तुम्ही जर जन्मतः इतक्या भारी रेस जिंकलेले असेल, का तुम्ही आयुष्यात हारला म्हणता स्वतःला आणि लटकून जाताय, मरताय, आत्महत्या करताय. लाज वाटायला पाहिजे. आणि म्हणून मरायचं जर असेल तर विशाल गरडचं हे वाक्य तुम्हाला बँकेनं दिलेल्या त्या, काय दिलंय बँकेनं, काहीतरी दिलंय का नाही हातात तुमच्या. हां, सगळेजण ऐकत बसले, मला वेळच नाही राहिला सर, काय गाणा गणमेशन निघाल्यासारखं चालूच आहे तुमचं. आम्हाला लिहायला तरी टाइम द्या. मग त्यात एक वाक्य लिहा फक्त. हातात लिहू नका लगेच, थांबा, काहीतरी डोक्यात ठेवा की पुन्हा घरी गेल्या की. हे जे मरणाचा विचार तुमच्या डोक्यात येतो, त्यांच्यासाठी माझं एवढंच मत आहे की अरे मरा, ताटमानेनं मरा, पण मरायच्या आधी माझं एक वाक्य पहिल्या पानावर वहीच्या लिहून ठेवा की आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई झाल्याशिवाय मी मरणाचं नाव सुद्धा घेणार नाही. बस. आणि माहित आहे का, आईच्या दुधाची आणि बापाच्या घामाची उतराई होण्यासाठी तुम्हाला किमान त्या आईच्या पोटात 4 वेळेस जन्म घ्यावा लागेल. तेव्हा त्या जन्मदात्याचे उपकार तुम्हाला फेडता येतील. आणि तू तर अर्ध्याच ह्याच्यात लागलाय लटकायला. त्यामुळे भविष्यात कुणी आत्महत्या करायची नाही. लय कुणाला फ्रस्ट्रेशन आलं, कॉल मी, एका मिनिटात फ्रस्ट्रेशन डिस्काउंट. हां, साधी गोष्ट नाही. मी इंस्टाग्रामवर एक स्टोरी लिहिली होती सर, आमच्या राहुल्याची. असेच पोर असतात आपल्याकडं, रिअल स्टोरी. त्यानं 10-15 लाख कर्ज करून गेलता, गाव सोडून गेला, बेंगलोरला राहिला. तिथं त्यानं काय सिक्युरिटी गार्डची नोकरी केली, काय 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 फलाना बिस्ताना सगळं केलं, पैसे तेवढं गोळा केलं, सगळ्यांचं देणे पानं दिलं आणि ताटमानेनं गावात आला. मी त्याची स्टोरी इन्स्टावर टाकली. तुम्हाला सांगतो, मला 100पेक्षा जास्त मेसेज काय आले माहिती आहे का, सर थँक्यू सो मच, मी कालच विचार केला होता, असला वाईट विचार मनात आलता, पण ही स्टोरी वाचली आणि मी इन्स्पायर झालो, आता मी लढणार सर. एका आईचा मेसेज आला, मला 2 मुली आहेत सर, मी त्यांच्यासहित मरणार होते म्हणले सर आज, पण ती मी वाचलं, मला सर आता पॉझिटिव्ह झाले, आता मी लढणार म्हणले. ह्या कुठून येतं हे सगळं? म्हणून सांगतोय, तुम्ही जोडले जा त्या गोष्टीशी, स्वतःला डिप्रेस करू नका. आज इथं काय मिळालं तुमच्या जीवाला माहिती. मी कुणी प्रकांड पंडित नाही, मी कुणी तत्वज्ञानी नाही, मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा, खरा बोलणारा, खोटं उसनाव सान न आणणारा असा एक सामान्य युवक आहे. सर्वसामान्य घरात, पत्र्याच्या घरात राहणारा मी एक पोरगा आहे. माझे आईवडील शेतकरी आहेत. पण ही सगळं जी गबाळ आहे, हे सगळं सुधारलं पाहिजे मुळापासून. त्यासाठी पायाला भिंगरी लावून कसलाही विचार न करता फिरतो. आणि म्हणून तुम्ही येणारा काळ हा उज्ज्वल जर करायचा असेल, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना सुंदर व्हायचं असेल, जर तुम्हाला हँडसम व्हायचं असेल, तर माझी तर व्याख्या काय माहिती आहे का, आय एम हँडसम. दिसतो का नाही? नाही होय, कुणीच नाही केलं असं. जाऊ दे म्हणलं, बरं जाऊ दे. 10 वर्षापूर्वी होतो लय भारी. येस, आय एम हँडसम. अँड इफ यू वॉन्ट टू बिकम ए हँडसम, देन गिव्ह युअर हँड्स टू समवन, देन यू रिअली हँडसम. दिस इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ हँडसम. हे सुंदर दिसणं म्हणजे सौंदर्य नाही रे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला मदतीचा हात देता आणि त्या मदतीमधून जर एखादा उभा राहतो, त्याच्यापेक्षा हँडसम कोण आहे? म्हणून कराड अर्बन बँक इज हँडसम. कराड अर्बन बँक इज हँडसम. का? या बँकेनं आजपर्यंत गेल्या 10-12 वर्षात फक्त पैसे किती कमावले? 100 कोटी, 1000 कोटी, 5000 कोटीचा व्यवसाय आमच्या बँकेनं केला. याची टिमडी न वाजवता आम्ही हजारो युवकांना रोजगार देण्यासाठी असं शिबिर घेतलं आणि याच्या माध्यमातून आम्ही कितीतरी लोक पायावर उभा केली. हे हात देण्यासारखं काम आहे साहेब. तुम्ही हजारो लोकांना हात दिलेत, अर्थसहाय्य केलं, म्हणून कितीतरी संसार उभे राहिले, त्या संसारातली लेकरं उभा राहिली. ज्यावेळेस तो बाप त्याच्या लेकराच्या तोंडात एक घास घेऊन जातो ना, त्या घासात बँकेचं काम आहे, लक्षात असू द्या. आणि हे काम आहे या बँकेचं. आणि मी अनेक मोठमोठ्या कार्यक्रमाला जातो, लई मोठ्या मोठ्या. पण खरं सांगतो साहेब की अशी बँक जी
इतक्या तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करत असेल आपल्या बघण्यात नव्हती. आणि जिथं जिथं कुठं विशाल गरड इथून पुढच्या कालखंडात व्याख्यानासाठी जाईल त्यावेळेस आवर्जून कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं नाव हे 100% अभिमानानं मी सांगल्याशिवाय राहणार नाही. कारण ही बँक हँडसम आहे आणि हँडसमची व्याख्या तर तुम्हाला आधीच कळलेली आहे. मग तुम्ही हँडसम होऊ शकता, तुमची बँक हँडसम होऊ शकते, तुमच्या सौ हँडसम राहू शकतात, तुमचे श्री हँडसम असू शकतात, पण तसे हँडसम झाले पाहिजे. आणि हे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. येणारा काळ अत्यंत स्पर्धेचा काळ आहे. बिझनेसमध्ये जावा स्पर्धाच आहे, परत अजून तुम्ही उद्योगधंद्यात जावा तिथं पण स्पर्धाच आहे. आणि ह्या सगळ्या स्पर्धेतून जर तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व घडवायचं असेल तर तुम्हाला दिवस रात्र अहोरात्र काम करावं लागेल. डिप्रेशन टेन्शन उडून फेकून द्यायला पाहिजे. आणि धंद्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे रिस्क, है ना. रिस्क बरेच चित्रपट तुम्ही पाहिले असतील तर रिस्क असते धंद्यात. आणि रिस्क जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांकडून रिस्क फॅक्टर आम्ही घेऊ शकतो. 1 मिनिटात सांगतो की ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग आपल्यावर चालून आले, एवढा मोठा सगळा अजस्त्र साठा एवढं मोठं सैन्य घेऊन आपल्या महाराष्ट्रावर चालून मिर्झा राजे जयसिंग एक हिंदू सरदार त्या मुघलांचा आपल्यावर चालून आला. शिवाजीराजे म्हणले आमचा एक सैनिक मारत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत तह केलेला चांगला. अरे एक किल्ला जिंकण्यासाठी किती मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडलं रे, पण हे एका तहात आपण सगळं हरलो. 23 किल्ले 4 लक्ष होणांचा प्रदेश त्या मोगलांकडे द्यावा लागला. छत्रपती शिवाजी राजांनी संपूर्ण आयुष्यात जेवढं कमावलं होतं ते एका क्षणात त्यांना गमावं लागलं. त्यांच्या जागी आपल्यातला आत्ताचा कुणाचा असला असता म्हणला असता हिथंच गोळ्या घाला मला, असलं असतं वे, इतकं असतं वे, कुठं मरतोच मी, मेलच असतं ती. पण शिवाजीराजाने काय केलं, कशाला म्हणतात ओव्हरकम. जिथून माघारी आले ते त्याला म्हणायचं संकटातून पुन्हा उभारी घेणं, हे शिवाजी महाराजांकडून शिकायचं. ज्यावेळेस ते आग्र्याच्या कैदेतून सुटले, आग्र्याच्या कैदेतून सुटल्यानंतर पुढच्या फक्त 8 ते 9 वर्षाच्या कालखंडात त्या छत्रपती शिवाजीराजाने 350 किल्ले घेतले. म्हणजे बघा, हरले 23 किल्ले, त्यांच्याकडे 10-15 किल्ले राहिले होते. 8 वर्षात ते म्हणजे जिवंत आलो पुन्हा घेऊ, पण त्याने तुटले नाहीत. आणि तिथंच जर त्यांचं काय बरं वाईट झालं असतं तर कुठलं स्वराज्य कुठलं काय काहीच झालं नसतं. म्हणजे ओव्हरकम जो आहे तो आपल्याला आला पाहिजे. चांगल्या परिस्थितीतून सुद्धा वाईट परिस्थिती होते आणि वाईट परिस्थितीतून सुद्धा चांगल्या परिस्थिती निर्माण करतात, हे आम्हाला शिवचरित्र शिकवतं. कमी संसाधनावर जगातला सगळ्यात मोठा इतिहास रचणारा माणूस छत्रपती शिवाजी महाराज. कमी संसाधनावर, म्हणून नाटकं करायची नाहीत, कारणं सांगायची नाहीत. आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अभिमान घ्यायचं असेल तर कारणं नाटकं अजिबात सांगायची नाहीत. मला हीच नाही, मला ते गाडीच नाही, पैसेच नाहीत, जागाच नाही, व्यवसाय कसा करू. अरे घरी बसून कर की, ऑनलाईन बोलायला छान येते का नाही, टाक यूट्यूबवर. फिजिक्सवाला ऐकलं ना, फिजिक्सवाला हे आता 5 वर्षातला आहे. आधी त्याला सुद्धा माहित नव्हतं मी काय आहे काय नाही. लॉकडाऊन लागलं, फिजिक्सवालानं ऑनलाईन टीचिंग चालू केली. आज सगळ्यात मोठा ब्रँड आहे ऑनलाईन टीचिंग मधला. कितीतरी माणसं सबस्क्रिप्शन घेतात त्याची, 1,500-2,000 हजारात भारी भारी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकता येतात. ह्या गोष्टी आमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. म्हणजे आम्ही इन्स्पायर व्हायला पाहिजे या गोष्टीतून. तुमच्यात जे आहे ना ते शोधा. तुम्ही जगातले सगळ्यात मोठे उद्योजक आहेत, लक्षात असू द्या. आणि म्हणून एकदा तुम्ही ते एक्सप्रेस व्हावं लागेल का नाही. आज तुम्ही मला सांगा, तुम्ही एवढे सगळेजण आहेत, आपली भेट व्हायला, मला तुमची ओळख व्हायला आणि तुम्हाला माझी इतकी चांगली ओळख व्हायला अजून पुढची 10-15 वर्ष गेली असती का नसती. शक्य आहे. जर कोणी सोशल मीडियावर थोडंफार ॲक्टिव्ह असेल, कधीतरी मला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, ट्विटरवर, यूट्यूबवर मी दिसलो तुम्हाला. पण आज फक्त ह्या बँकेमुळं मी तुमच्या पुढे एक्सप्रेस झालो. म्हणजे मी माझं कर्तृत्व तुमच्यासमोर मांडलंय आणि ते तुमच्या हृदयात नाही, तुमच्या डोक्यात आता व्यवस्थित ठेवलंय. पासवर्डच नाही त्याला. त्यामुळे आता गुरुसाहेब एकट्याच डोक्यात होतो मी. तर गुरुसाहेबाच्या पण डोक्यात कायमचा झालो मी. आदरणीय जोशी साहेबांच्या डोक्यात आहे, आदरणीय येरम साहेबाच्या डोक्यात आहे. ही कलाच लई भारी आहे. तुम्ही त्या माणसाच्या डोक्यात घुसायला पाहिजे. हृदयात तर आपण माणुसकी म्हणून सगळ्याला ठेवतोच की. पुन्हा एकदा खरं तर बोलण्यासारखं प्रचंड आहे, कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मी माहीत आहे का, पहाटे 5 वाजता उठलोय आज तुमची भेट घेण्यासाठी. बघा, पहाटे 5ला उठलो, 5:30ला आंघोळ करून गाडीत बसलो, सलग 6 तासाचा प्रवास करून मी या ठिकाणी पोचलो. 1 तास आराम केला.
सुहास पवार साहेबाचा लगेच फोन 2:30ला या. मग लगेच साहेबाला म्हणलं ठीक आहे येतो. 2:30ला इथं टच होतो. म्हणजे काहीतरी केल्याशिवाय त्यातून काहीतरी घडत नाही, लक्षात असू द्या. कष्ट घ्यावं लागतं. आज या कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं मला इथं बोलवलं. खरं तर सगळेच बोलवतात, पण मला ह्यांची जी हॉस्पिटॅलिटी असते ती फार प्रचंड आवडली. की एखाद्या माणसाचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा असतो, एखाद्या माणसाची पत काय असते, आणि एखादा माणूस वयानं काय असतो त्याच्यापेक्षा त्याच्या बुद्धीनं किती श्रेष्ठ असतो, त्याच्यानुसार त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, हे मला वाटतं की कराड अर्बन बँकेकडून सगळ्यांनीच आपण शिकण्यासारखं आहे. प्रचंड सुंदर हॉस्पिटॅलिटी, औपचारिकता त्यांच्याकडून आज मला मिळाली. त्याबद्दल मी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मला थांबा की जरा थांबा. तसंच होतंय माझं. मी कसं आहे, मी म्हणलं का ना आयत तोडत नाही. ते बाकीच्या वक्ताला ठरवून दिलेले क्वेश्चन असतात ते काय असलं नाही. आपलं सुचलं की मध्येच मी बोललो, पण बरोबर आहे का, मला जसं कळलं की, आणि असंच वाहत राहायला पाहिजे, भ्यायचं नाही. मग त्यानं भीती निर्माण होते. आता मला जर वाटलं का माझं काहीतरी चुकलं तर चुकलं, मी म्हणणार सॉरी, थांबा जरा मी अजून थोड्या वेळ सांगतो, लगेच मी सांगणार. इतकी सहजता तुमच्यात आली का, जगात तुम्हाला कुणी हरवूच शकत नाही आणि तुम्हाला कुणी घाबरू शकत नाही, हे नीट लक्षात असू द्या. भविष्यात अजूनही माझ्या या सगळ्या विचार शराकेशी जोडून राहण्यासाठी पुन्हा एकदा आता मी माझं थोडं प्रमोशन करतो. का करतो? कारण वाईट विचारांना पंख असतात, चांगल्या विचारांना पाय सुद्धा नसतात. हा चांगला विचार आहे म्हणून आवर्जून सांगायचंय. वाईट विचार टीव्हीवर मोबाईलवर मिळायला लागलाय. त्यामुळे मी फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, सगळीकडे धडा जावा, तिथं माझ्या विचारांशी जोडून घ्या. आणि या व्याख्यानाबद्दल ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच मला तुम्ही सोशल माध्यमाच्या ह्याच्यातून पाठवा. चांगल्या असतील वाईट असतील सगळ्या ॲक्सेप्टेड आहेत. का की आपण प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. काही सुधारणा ह्यात करायची असेल ते बी तुम्ही सांगा, मी करतो. जर ह्यातलं काही खूप चांगलं तुम्हाला भावलं असेल, आवडलं असेल, ते पण मला सांगा. आणि मग आपण एक चांगला समाज निर्माण करू, एक चांगला युवा निर्माण करू, आणि डिप्रेस होऊ नका. आणि जर लईच काय वाटलं, एकदा दोनदा आपलं वाडोळ थोडा वेळ काढून तिकडं आपलं बघत जावा, बसत जावा, तुम्ही 100% इन्स्पायर होण्याची गॅरंटी तुम्हाला देतो. आणि गुरव साहेबांनी जे सांगितलं, माझे फिल्म्स वगैरे काही 2-3 आहेत ते यूट्यूबवर अवेलेबल आहेत. बुचाड तर आहेच, तुम्ही बघू शकता लगेच आता, म्हणजे आज नाही संध्याकाळी बघा. आणि खूप सारं मटेरियल आजपर्यंत मी त्याच्यावर सगळं वाहिलं. ते सगळ्याशी तुम्ही तुमची नाळ जुळून घ्या आणि एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. इतके 1-1.5 तास आपण तल्लीन होऊन एक जण सुद्धा उठला नाही. तुमचे सगळ्यांचे खुर्च्यावर बसलेल्यांचे तर आभार. पण खरं सांगू का, इकडं मागं कोणीतरी उभा पण राहिलेलं आहे का नाही, का तुम्ही दिसताव तसं खुर्च्या उंच असल्यामुळे आहे ना. ठीक आहे, पाठीमागं बसले, मी दिसत नसेल नीट तरी सुद्धा एवढ्या खोपाडीत जाऊन सुद्धा गर्दी करून तुम्ही इतके जण बसलात, तुमचे मनापासून आभार. आज इतकी गर्दी झाली की बरोबर, आज एवढी गर्दी झाली की बँकेनं पलीकडे सुद्धा त्यांना एक सेपरेट स्क्रीन ठेवून तिथं बसलेले आहेत. साहेब लोक पुढे बसलेले, मला तुम्ही दिसत नाव आणि तुम्हाला पण मी दिसतोय, तर तुमचे हे बघा मनापासून आभार. तुम्ही लांब राहून का मला इथं बघितलंय, इतक्या वेळ झेललंय, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा या कराड अर्बन बँकेनं आज माझ्या सारख्या एका युवकावर एवढा मोठी जबाबदारी दिली. खरं तर इथं माणसं कोण आले तुम्ही घाबरलोच होतो. गुरु साहेबांनी सांगितलं हनुमंतराव गायकवाड आले, ते कोणी मोटिवेशनल स्पीकर आले, काय आले, पण आपल्या मानतीतला माणूस आलाय राव आता. आणि तुम्ही ते सुद्धा ऐकलं असेल, हे सुद्धा ऐकलं असेल. तुम्हीच सांगा, पुन्हा प्रतिक्रिया द्या की कुठून इन्स्पायर झाला तुम्ही. आणि हे आपल्या मातीतला आहे, ह्याच्यापेक्षा भारी इन्स्पिरेशन जगात दुसरं कोणतंच नाही, लक्षात असो. आणि मी मगाशी पुस्तकाचा उल्लेख केला, आणि आणलेत का इथं, कुठं ठेवलेत, बाहेर का तिथं, ठीक आहे. रायरी नावाची माझी कादंबरी आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक ह्या मथळ्याचं एक सुंदर कथा, ग्रामीण भागातले युवक मंत्रालयापर्यंत पोहोचतात, इतकी सुंदर कथा मी त्यामध्ये लिहिलेली आहेत. जर कुणाला वाचनाची आवड असेल, कादंबरी वाचनाची आवड असेल, इन्स्पायर व्हायची आवड असेल, वाचनातून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल, तर ती 250 रुपयाची कादंबरी आज व्याख्यानाच्या निमित्तानं फक्त 200 रुपयाला तुम्हाला तिथं मिळणार आहे. खरं तर फार प्रति कमी आहेत, मला माहिती आहे. 20-25 जणांत ते सगळी बॉक्स संपणार आहे. आणि त्याचा प्रकाशक मी नसल्यामुळं अर्थात मी ते जास्त आणल्या नव्हत्या, परंतु ऑनलाईन सुद्धा तुम्हाला काय व्हॉट्सअप ह्याच्यावर, हां नाही ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर सुद्धा रायरी टाकलं की तुम्हाला ती मिळून जाईल.
पुस्तकं वाचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, रस्त्यानं चालताना मला जर 2 रुपये सापडले तर त्यातल्या 1 रुपयाचं मी पुस्तक विकत घेईन आणि 1 रुपयाची भाकरी विकत घेईन. ती 1 रुपयाची भाकरी मला जगण्यासाठी मदत करेल आणि ती 1 रुपयाचं पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. म्हणून पुस्तकं गरजेचे आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कराड अर्बन. सर, परत एकदा तुम्ही सर्वांना आम्हाला भारावून टाकलं. तुमचं लाईफ, तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेजच इतकी सहज आहे की तुम्ही आम्हाला खिळवून ठेवलं. आम्ही परत एकदा नक्की तुमच्याशी संपर्कात राहू. असाच एक योग येईल आणि परत एकदा आपण एकत्र येऊ. एवढं सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला, तुमच्या ऋणामध्ये आम्ही आहोत याची ठाम ग्वाही देतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला, शांततेनं हा सगळ्या उद्योजकता शिबिराच्या व्याख्यानाचा आनंद घेतला आणि कराड अर्बनची एक स्मृती म्हणून आम्ही दिलेली आमची जी बँकेची जी काही आम्ही सेवा देतो त्याची माहिती घ्या आणि आमच्या पाठीशी उभे राहा, एवढीच मी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.